नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या YouTube चॅनलमध्ये. तर बघा, मुंबईसाठी जी मुलं पेपरचे बाकी आहेत किंवा पुणे जेलचे सुद्धा अजून पेपर बाकी आहेत. तर अशा मुलांचा बरेच डिले झालाय पेपरला, मध्ये गॅप पडला, दिवाळीच्या सुट्ट्या येऊन गेल्या. तर बऱ्याच मुलांचं असं होतं, की बाबा अभ्यास होत नाही किंवा फारसा कंटाळा येतो. मग या मुलांसाठी अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी किंवा थोड्याशा मोजक्या गोष्टीमधून वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास कसा करता येईल या दृष्टीने आपण काय केलेले आहेत, आपण मुलांसाठी फ्री टेस्ट सीरीज चालू केलेली आहेत आणि त्याच फ्री टेस्ट सीरीज मधला आपला हा आजचा पेपर आहे. तर बघा, पेपर सॉल्व्ह करण्यामागे पहिले एक तुम्हाला मेन सांगते, की पेपर सॉल्व्ह का करायचे? तर बघा, मुलं काय करतात, की ठीक आहे बाबा, नुसते क्वेश्चन वाचतात किंवा पेपर सॉल्व्ह करतात आणि पेपर सॉल्व्ह केल्यानंतर पेपरचे अनालिसिस करत नाही. जो क्वेश्चन आलाय तो क्वेश्चन बघायचा, आपला क्वेश्चन कोणता चुकलाय, त्याचा आन्सर काय आहे एवढंच बघायचं, एवढंच मुलं करतात. परंतु त्या पेपरचे अनालिसिस करत नाही. आणि ह्याचा तुम्हाला जो काही तोटा होतो, हा तोटा तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये जाणवतो. मग तो मुलांना तोटा होऊ नये किंवा एक-एक मार्कांनी मुलांचं मेरिट जातं. मग ते मेरिट गेल्यानंतर वर्षभर पश्चाताप मुलांना होतो. तर मुलांना हा पश्चाताप होऊ नये, या दृष्टीने आपण ही सीरीज चालू केलेली आहे. आपण फ्री टेस्ट सीरीजच फक्त म्हणजे नाही का, फक्त फ्री टेस्ट सीरीजच नव्हे, तर प्रत्येक टेस्टचं आपण YouTubeवरती अनालिसिसही घेणार आहोत. म्हणजेच काय होईल, प्रत्येक मुलाला त्या प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थितरित्या अनालिसिस भेटून जाईल. म्हणजे एक प्रश्न घेतला तर त्या प्रश्नाच्या रिलेटेड जी काही थोडी मोजकी माहिती आहे, ती माहिती मुलाला मिळेल. म्हणजे इतर काही वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आता हा जो काही तुमचा वेळ आहे, हा फक्त तुमचा रिव्हिजनचा वेळ आहे. वेगळं काही नवीन काही करण्याचा हा तुमचा वेळ नाहीये. त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचावा आणि योग्य त्या कमी वेळामध्ये योग्य त्या आणि क्वालिटी जे आहे प्रेडिक्शन लेव्हलवरचे हे क्वेश्चन काढले. त्याच्यामुळे क्वालिटी कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला मग आपण सुरुवात करूया. बघा, आपला पहिला प्रश्न, चांदीची संज्ञा काय आहे? पहिला ऑप्शन बघा, SI, दुसरा AU, तिसरा AG आणि चौथा FE. तर बघा रे, चांदीची संज्ञा काय? तर चांदीची संज्ञा ही AG आहे. काय चांदीची संज्ञा? AG. मग बघा आता पुढे, बघा, चांदीची संज्ञा काय आहे? तर AG. SI ही कशाची संज्ञा आहे रे? तर बघा, SI ही तुमच्या सिलिकॉनची संज्ञा आहे. SI ही सिलिकॉनची संज्ञा आहे. AU काय आहे? तर AU ही सोन्याची आहे आणि Fe म्हणजेच काय? फेरस म्हणजेच काय रे? लोखंड. Fe ही काय आहे? लोखंडाची संज्ञा आहे. मग बघा, प्रश्न होता तुम्हाला, चांदीची संज्ञा काय? तर चांदीची संज्ञा तुमची Ag, SI ही सिलिकॉनची आहे, AU ही सोन्याची आहे, Fe ही लोखंडाची आहे. बघा, प्रत्येक पेपरला तुम्ही जर PYQचं क्वेश्चन सॉल्व्ह केले असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेले पेपर सॉल्व्ह केले असेल, तर बऱ्याचशा पेपरमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन आले असेल, की कोणत्या मूलद्रव्याची कोणती संज्ञा आहे, असे तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामुळे ह्या संज्ञा जे बेसिक आहे, ॲट बेसिक काय आहे ते सगळं तोंडपाठ करूनच ठेवायचे. ठीक आहे? पुढचा क्वेश्चन बघा तुमचा. बघा, आता तुमचा पुढचा प्रश्न आहे, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के? तर बघा, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण हे 21%, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, बघा आता तुमचा पुढचा प्रश्न आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणता आहे? तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन बघा, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी कर्वे. तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बरेचसे ग्रंथ आहेत. ते ग्रंथ तुम्हाला पाठ करायचे. त्या ग्रंथांवर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, की हा ग्रंथ कोणाचा आहे? त्याच्यामुळे त्यांचे जे काही ग्रंथ असेल, म्हणजे महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र असेल, त्यांची पुस्तकं असेल, त्यांचे ग्रंथ असेल, पंडित नेहरू यांचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे बऱ्याच वेळा तुम्हाला विचारले गेलेले. भारताचा शोध, भारत की खोज, असे तिन्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले. त्याच्यामुळे तिन्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती असायला हवं. त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्रावरती, यांचं जे आत्मवृत्त हे जे आत्मचरित्र आहे, त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला सगळे हे काही जे काही महान समाजसुधारक असतात, त्या समाजसुधारकांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी काढलेली वृत्तपत्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाज हे सगळं तुम्हाला पाठ करावंच लागतं. तोंडपाठ करणं आहे किंवा कारण त्याच्यावरती परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघा आता. बघा, तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश
हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. भारतीय संगीताचा पाया मानला जातो. बघा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद की अथर्ववेद? मग बघा, सामवेद ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. ह्याच्यावरती वेदांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हे वेद सुद्धा व्यवस्थित तुम्हाला पाठ करायचे. कोणते वेद किंवा कोणत्या वेदामध्ये काय सांगितले हे फार महत्वाचे आहे. बघा, ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. सर्वात प्राचीन वेद कोणता असं सुद्धा प्रश्न विचारला जातो. ह्याच्यामध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानलं जाऊन त्याची काव्यपंक्ती किंवा त्याच्यावरती गायले गेलेले हे कशामध्ये सांगितले गेले तर ऋग्वेदामध्ये सांगितले. यजुर्वेदामध्ये यज्ञांविषयी माहिती सांगितली. यज्ञाविषयी माहिती ही यजुर्वेदामध्ये सांगितली आहे. त्याच्यानंतर अथर्व वेदामध्ये औषधी वनस्पतींबद्दलची जी काही माहिती आहे ती सगळी कशामध्ये सांगितली तर आपल्या अथर्व वेदामध्ये सांगितली. त्याच्यामुळे हे वेद तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आणि हा प्रेडिक्शन लेवलवरचा क्वेश्चन हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन तुम्हाला काय विचारला गेलाय की कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर बघा, काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? पहिला ऑप्शन मॉर्ले मिंटो कायदा, दुसरा रौलट कायदा, तिसरा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि चौथा कायदा आहे तो 1935 चा कायदा. तर बघा, कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटलं जातं तर हा तुमचा ऑप्शन क्रमांक 2 रौलट कायदा, याला काळा कायदा म्हणतात. तर का म्हणतात रे काळा कायदा? तर बघा, इंग्रजांनी काय केलं होतं, जसे आपले भारतीय इंग्रजांविरोधामध्ये आवाज उठवायला चालू केला आपल्या भारतीय व्यक्तींनी. आवाज उठवायला चालू केलं म्हणजेच काय झालं, तर इंग्रजांवरती दबाव टाकायला चालू केलं. इंग्रजांवरती आपले भारतीय भारी पडायला लागले होते. मग अशा वेळी इंग्रजांनी काय केलं, म्हणजे आपली वृत्तपत्र बंद केली. देशी वृत्तपत्र कायदा आणला. वृत्तपत्र छापण्यामध्ये बंदी घातली. अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या. त्यानंतर जर कोणता व्यक्ती इंग्रजांविरुद्ध बोलेल किंवा बोलला किंवा नाही बोलला, ह्याची शहानिशा न करता कोणत्याही भारतीय व्यक्तीला उचलायचं आणि त्याला जेलमध्ये टाकायचं, अशी त्याला शिक्षा दिली जायची. मग ती शिक्षा का दिली किंवा त्याने काही गुन्हा केलाय की नाही, या सगळ्या गोष्टीचा काही विचारपूसच केली जायची नाही. त्याच्यामुळे ह्या कायद्याला काय म्हणायचे तर काळा कायदा म्हणायचे. कोणता कायदा तर उलट कायदा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोर्ले मिंटो कायदा हा 1909 चा कायदा आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा 1919 चा कायदा आणि 1935 चा कायदा हा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 1935 च्या कायद्यातल्या बऱ्या 1935 च्या कायद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही आपला जो काही भारतीय संविधान आहे, आपल्या भारतीय संविधानामध्ये 1935 च्या कायद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही आहेत, हे लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन बघा आता. बघा, तुमचा पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? हा फार बेसिक लेवलचा महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रश्न विचारला गेला होता. बघा, ऑप्शन बघा, पहिला 7, दुसरा 6, तिसरा 5 आणि चौथा 4. तर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती महाराष्ट्राचा भूगोल 3 पार्ट आहेत, त्यापैकी जर तुम्ही ते 3 पार्ट पाहिले असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन लगेच टॅकल करता आला असता. कारण आपण महाराष्ट्राच्या भूगोलवरती महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे, महाराष्ट्रामध्ये असणारे तालुके, ह्या सगळ्यांवरती आपण अभ्यास केलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभाग किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने प्रशासकीय विभाग किंवा जिल्ह्यांच्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, असा चढता उतरता क्रम आपण हा सगळा त्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यामुळे ते लेक्चर आवर्जून बघा. तुमचा संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल त्या लेक्चरमधून कव्हर होऊन जाईल. बघा आता पुढचा क्वेश्चन. भारताच्या डॅश डॅश दिशेच्या किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहेत. एकदम बेसिक लेवलचा हा सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलवरती झालेला प्रश्न आहे. बघा, पहिला ऑप्शन दक्षिण, दुसरा उत्तर, तिसरा पूर्व आणि चौथा पश्चिम. तर बघा, या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे, इकडे आपला महाराष्ट्र आहे, इथं कोकण किनारपट्टी आहे, त्याच्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्र जो येतो आपला तो पश्चिम महाराष्ट्र आहे, इथं पूर्ण अरबी समुद्र आहे आणि हा जो मधला भाग आहे हा काय तर सह्याद्री पर्वत. मग बघा, महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला किंवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला जो काही समांतर असणारा पर्वत आहे तो कोणता आहे? सह्याद्री पर्वत. मग कोणत्या दिशेला आहे तर तो पश्चिम दिशेला आहे, हे लक्षात ठेवा. एकदम बेसिकचा क्वेश्चन आहे. जर तुमचा महाराष्ट्राचा भूगोल जर कव्हर नसेल होत किंवा कव्हर झालेला नसेल तर खूप सोप्या भाषेमध्ये ट्रिक्सच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लवकर समजेल किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या लवकर लक्षात येईल. पेपरला तुम्ही रिव्हिजन करता, मग रिव्हिजन मध्ये जास्त वाचत बसण्यामध्ये वेळ वाया नाही घालवायचा, मोजकच पण महत्वाचं इम्पॉर्टंट जे आहे, क्वालिटी बेस्ड जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सगळं भेटून जाईल. त्याच्यामुळे युट्यूब चॅनलवरती जावा तुम्ही, त्याच्यामध्ये
आपल्या महाराष्ट्राचा भूगोल असे म्हणून 3 भाग असतील वेगवेगळे. ते तिन्ही भाग तुम्ही बघा. तुमचा संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हा त्याच्यामध्ये सगळा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. चला बघा तुमचा पुढचा क्वेश्चन 8वा क्वेश्चन. यास या चक्रीवादळास चमेलीचे फूल असे कोणत्या भाषेत म्हटले? तर बघा अरबियन, दुसरा पार्शियन, तिसरा मराठी आणि चौथा लॅटिन. तर बघा यास या चक्रीवादळास चमेलीचे फूल असे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच काय रे पार्शियन भाषेमध्ये म्हटलेले. तर बघा या चक्रीवादळाला यास हे नाव कुठे दिले रे? तर यास हे नाव ओमान या देशाने दिलेले. तुम्हाला देश, चक्रीवादळ आणि त्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने दिलेली नाव आहेत हे नाव सुद्धा विचारले जातात. त्यातलाच हा एक आपण महत्वाचा घेतलाय की यास चक्रीवादळ हे नाव ओमान या देशाने दिलेले. फार महत्वाचा क्वेश्चन आहे. करंट वरचा जातो हा प्रश्न. त्याच्यानंतर बघा पुढचा आता दुसरा. यास हे चक्रीवादळ भारताच्या कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या किनारपट्टीला येऊन धडकलं होतं हे नक्की तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवा. पुढचा क्वेश्चन बघा. पृथ्वीच्या विषुववृत्तालगतचा आकार, पृथ्वीचा विषुववृत्तालगतचा आकार खालीलपैकी कसा आहे? ऑप्शन क्रमांक 1 वर्तुळाकार, दुसरा त्रिकोणी, तिसरा फुगीर आणि चौथा चपटा. तर बघा पृथ्वीचा विषुववृत्तालगतचा आकार हा फुगीर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हा तुमचा भारताच्या भूगोलावरती किंवा जगाच्या भूगोलावरती हा तुमचा प्रश्न जातो. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुमचा 10वा प्रश्न बघा काय. खालीलपैकी कोणाच्या काळात दत्तक वारस नामंजूर करून सातारा हे संस्थान इंग्रजांनी खालसा केलं होतं? तर कोणाच्या रे? लॉर्ड डलहौसी, विल्यम बेंटिंक, त्याच्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस का लॉर्ड मेयो? तर बघा दत्तक वारस नामंजूर असेल किंवा संस्थाने खालसा केलेली असेल, खालसा धोरण असेल किंवा बऱ्याचशा ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत जसं की तारा यंत्र सुरू केलं होतं, टपाल व्यवस्था सुरू केली होती. अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या कोणत्या इंग्रजांच्या काळामध्ये झाल्या होत्या? कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये झाल्या होत्या? तो गव्हर्नर कोणता होता? तर लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये हे सातारा संस्थान हे काय केलं होतं? खालसा केलं. दत्तक वारस नामंजूर म्हणजे काय होतं रे? तर बघा एखाद्या राजाला जर पुत्र प्राप्त नसेल तर त्यावेळेस काय पुत्र जर त्याला नसेल तर मग काय करणार? त्याचं पुढचं राज्य कोण चालवणार? म्हणून ते काय करायचे एखादा मुलगा, एखादं लहान मूल दत्तक घ्यायचे आणि आपलं मूल म्हणून त्याला पुढे काय करायचे तर राजा म्हणून घोषित करायचे. मग जर त्या राजाने जर तो राजा जर हयात नसताना जर त्याने एखाद्या मुलाला दत्तक घेतलं तर तो मुलगा काय करेल? त्या राजाचं पूर्ण संस्थान जे असेल ते चालवेल. मग ते चालवल्यानंतर इंग्रजांच्या हातामध्ये ती संस्था येणार आहे का? किंवा ते संस्थान येणार आहे का? तर नाही येणार. म्हणून इंग्रजांनी काय केलं तर दत्तक वारस हा नामंजूर केला. म्हणजेच काय जर तुम्हाला मुलगा असेल तर तो तुमचं राज्य पुढे चालवेल. जर तुम्हाला पुत्र नसेल तर तुम्ही दत्तक मुलगा घेऊ शकत नाही. तुमचं राज्य हे पुढे चालवलं जाणार नाही. म्हणजेच काय दत्तक वारस नाही घेतला म्हणजेच काय ती पूर्ण संस्थान कोणाच्या ताब्यात येणार आहे? इंग्रजांच्या ताब्यात येणार आहे. म्हणून इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यास्तव हा दत्तक वारस नामंजूर केला होता. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन बघा काय आता. मानव धर्म सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? एकदम महत्वाचा इतिहासावरचा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर, दुसरा ऑप्शन भाऊ महाजन, तिसरा ऑप्शन लोकहितवादी आणि चौथा ऑप्शन महात्मा फुले. तर बघा मानव धर्म सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती. मानव धर्म सभेची स्थापना 1844 ला दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती आणि ही स्थापना त्यांनी सुरत या ठिकाणी केली होती. हे एक लक्षात ठेवा. महत्वाचं आहे. एवढं तुम्हाला डीप मध्ये विचारणार नाही परंतु जर विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की स्थापना कधी झाली आणि कोणत्या ठिकाणी केली. ह्याच्यामध्ये स्थापनेमध्ये त्यांच्या बरोबर कोणकोणते व्यक्ती होते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते व्यक्ती सुद्धा व्यवस्थित पाठ करा. पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय संसदेने हिंदू वारसा कायदा कोणत्या वर्षी संमत केला? पहिलं ऑप्शन 1953, दुसरा 1954, तिसरा 1956 आणि चौथा 1955. तर भारतीय संसदेमध्ये असलेला हा हिंदू वारसा कायदा हा 1956व्या वर्षी काय झालेला तर संमत झालेला. ऑप्शन क्रमांक 3 1956 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तिसरा ऑप्शन. त्याच्यानंतर बघा पुढे पुढचा क्वेश्चन बघा. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण हे किती टक्के असते? तर बघा 78%,
50%, 46%, की 33%. तर बघा युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण हे 46% असते. ह्याच्यातले मोस्ट ऑफ क्वेश्चन एकदम बेसिक लेव्हलचा पेपर काढलेला आहे. मोस्ट ऑफ क्वेश्चन हे तुमचे पी-वाय-क्यू मधून असेल. 90+, 80+ तुम्ही आरामात क्रॉस हे केलेच पाहिजे. तुम्हाला किती मार्क्स पडतात हे पेपरमध्ये हे सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. तर कोणत्या तापमानाला पाण्याची घनता ही उच्चतम असते रे? तर 4 डिग्री सेल्सिअस 4° या तापमानाला पाण्याची जी काही उच्चतम घनता आहे ही सर्वात उच्चतम असते. किती? 4 डिग्री सेल्सिअसला. तर बघा आता तुम्हाला बाकीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, की पाण्याचा उत्कलन बिंदू काय? पाण्याचा उत्कलन बिंदू हा 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलन बिंदू आहे. त्याच्यानंतर पाण्याचा गोठण बिंदू सुद्धा विचारला जातो. तर बघा पाण्याचा गोठण बिंदू हा 0 डिग्री सेल्सिअस यांच्यावरती सुद्धा तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्या आधी सुद्धा विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे हे तुमचे जे काही क्वेश्चन आहेत हे सगळे तुमचे प्रेडिक्शन लेव्हलवरचे प्रश्न काढलेले आहेत. एकदम क्वालिटी बेस्ड पेपर काढलेले आहेत. त्याच्यामध्ये असं नाही की खूपच बेसिक आहे किंवा खूपच हार्ड आहे असं काही नाही. मीडियम लेव्हलचा हा पेपर आहे. काही जणांना हा पेपर सोपा जाईल किंवा काही जणांना हा पेपर अवघडही जाऊ शकतो. पुढे बघा. सभेत एखाद्या विषयावरती समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर बघा विधानसभेमध्ये आपण जर आपल्या स्थानिक लेव्हलच्या जर बघितल्या निवडणुका पाहिल्या तर समसमान मते पडल्यावरती बऱ्याच ठिकाणी काय करतात चिठ्ठ्या टाकल्या जातात. म्हणजे काय चिठ्ठीमध्ये जर 2 व्यक्तींचं नाव असेल तर एका जी चिठ्ठी उचलली चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल तो काय झाला त्याला सरपंच वगैरे असं म्हणून घोषित करतात. परंतु विधानसभेमध्ये काय करतात जर एखाद्या विषयावरती समसमान जर मते पडली तर ते मतं पडल्यानंतर जो काही जे आपण म्हणतो की निर्णायक मत देण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर तो निर्णायक मत देण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर विधानसभा अध्यक्षांना आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे लक्षात ठेवा. फार महत्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे? UNO या या संज्ञेचे विस्तृत रूप काय? UNO म्हणजेच काय रे? युनो. हे युने म्हणजेच काय रे? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तोच तुम्हाला प्रश्न विचारला गेलाय की युनोचं संक्षिप्त रूप काय? म्हणजेच काय रे त्याचं लॉंग फॉर्म काय? तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? बघा युनोचं लॉंग फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन हे लक्षात ठेवा. युनोचं मुख्यालय सुद्धा विचारलं जातं. तर युनोचं मुख्यालय हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. हे एक लक्षात ठेवा. मुख्यालयावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा. तुमचा पुढचा क्वेश्चन काय? सेज म्हणजे काय? हा सुद्धा तुमचा लॉंग फॉर्म वरती प्रश्न विचारला गेलाय की सेज म्हणजे काय? फक्त ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये नाही विचारला तुम्हाला पुढे इंग्लिशमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. सेज म्हणजे काय लिहिताना आपण असं लिहितो SEZ म्हणजेच काय रे? बघा S stands फॉर स्पेशल, E stands फॉर इकॉनॉमिक आणि Z stands फॉर झोन. म्हणजेच काय? सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. म्हणजेच काय रे मराठीमध्ये? विशेष आर्थिक क्षेत्र. ऑप्शन क्रमांक 1. एकदम बेसिक, एकदम सोपा क्वेश्चन होता. तुमचा इकॉनॉमीवरचा हा क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न बघा काय विचारला गेलेला आहे तुम्हाला. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस मीटर लोकसंख्येची घनता. लोकसंख्या हा फार महत्वाचा टॉपिक आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, पोलीस भरती करत असाल, सरळ सेवा करत असाल, रेल्वेची करत असाल किंवा कोणतीही तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, त्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये लोकसंख्या किंवा जनगणना हा फार महत्वाचा टॉपिक येतो. त्याच्यामुळे लोकसंख्या किंवा जनगणना हे एकदम व्यवस्थित करा. महाराष्ट्राचीही करा, भारताचीही करा. फार महत्वाचा टॉपिक आहे. त्यावरच आपल्याला हा प्रश्न विचारलाय की महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता किती आहे? तर किती आहे रे? 365, 315, 256 आणि 356. तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 365. 2011च्या गणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता ही 365 आहे. त्याच्यानंतर 2001च्या 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही 315 होती आणि आता 365 म्हणजे दशवार्षिक वाढ ही 50 ने वाढ झालेली आहे. कितीने?
50 ने वाढ झाली हे लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रावरची लोकसंख्येचा प्रश्न विचारला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार किंवा सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे? तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे. तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा हा कोणता आहे? तर तो गडचिरोली. हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त मुंबई उपनगर, सर्वात कमी गडचिरोली. हे लक्षात ठेवा. एकदम छान क्वेश्चन आहेत लोकसंख्येवरचे. लवकरच आपला लोकसंख्येवरचा चॅप्टर जे लेक्चर आहे लोकसंख्येवरचं, बेसिक लोकसंख्येवरती जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती लोकसंख्येचा आपण काय टाकणार आहोत? लेक्चर टाकणार आहोत. पुढे बघा. पुढचा प्रश्न, मुंडा आदिवासी जमात मुख्यत्वे डॅश डॅशच्या राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे रे? तर बघा गुजरात, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ती झारखंड या राज्यामध्ये कोणती मुंडा ही जमात, आदिवासीची जमात आढळते. हे लक्षात ठेवा. वेगवेगळ्या आदिवासी जमात आहेत. मग त्या आदिवासी जमात कोणत्या कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या कोणत्या आदिवासी जमात हे व्यवस्थित करा. किंवा महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांनुसार सुद्धा करा, की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती आढळतात. याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न बघा तुम्हाला काय विचारलाय. पुढचा प्रश्न बघा, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन क्रमांक 1 डार्विन, लॅमार्क, मेंडेलिव्ह आणि मेंडेल. तर आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडलाय रे? तर आनुवंशिकतेचा सिद्धांत हा मेंडेलने मांडलाय. बरीच मुलं मेंडेलिव्ह आणि मेंडेल या दोघांमध्ये कन्फ्युज झाली असेल तर कन्फ्युज अजिबात होऊ नका. तर बघा, चार्ल्स डार्विनने काय रे उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडलाय. उत्क्रांतवादाचा सिद्धांत जो काय आहे तो कोणी मांडलाय? तर चार्ल्स डार्विनने मांडलाय. त्याच्यानंतर लॅमार्क यांनी जीवशास्त्राचा अभ्यास केलाय. म्हणजेच काय रे? तर त्यांनी हे सांगितलं गेलंय की सजीवांमध्ये ज्या अवयवाचा वापर होत नाही किंवा ज्या अवयवाचा वापर केला जात नाही ते अवयव जडून जातात. जसं आपण म्हटलं जातं बघा की माणूस हा पहिला माकड होता. मानवाला शेपूट होती. पण जसं जसं त्या शेपटीचा वापर आपण केला नाही, ती शेपूट काय झाली? नाहीशी झाली. हा सिद्धांत कोणी मांडलाय? तर हा सिद्धांत लॅमार्क यांनी मांडला. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणी आहे. पिरियॉडिक टेबल जे आपण म्हणतो आवर्त सारणी ही कोणाची आहे? तर मेंडेलिव्हची. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर झालं. याला म्हणतात एक्सप्लेनेशन किंवा याला म्हणतात अनालिसिस. फक्त मी बघितलं अनुवंशिकतेचा सिद्धांत माझा चुकला, अरे मी मेंडेलिव्ह केला, ठीक आहे चुकला, मेंडेलिव्ह नाही मेंडेल आहे हे तुम्ही लक्षात ठेवता. परंतु जे ऑप्शनला बाकीचे आलेत ते का दिलेत किंवा त्यांचा काय उपयोग आहे किंवा त्यांची नावं दिलेत, मग अशीच नावं दिलेत का? त्यांच्या मागे सुद्धा काहीतरी मोटिव्ह असेल ना. ह्याला म्हणतात पेपरचे अनालिसिस करणं. आणि जेव्हा तुम्ही पेपरचे अनालिसिस करता तेव्हा तुमचे नकळतही तुम्हाला कळणार आहे नाही तुमचे पेपर मधले मार्क्स कसे वाढतील. कळतंय? चला पुढे बघा. पुढचा क्वेश्चन तुमचा, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत? ऑप्शन बघा 46वे, दुसरं ऑप्शन 47वे, त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन 48वे आणि चौथं ऑप्शन आहे 49वे. तर बघा, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे ऑप्शन क्रमांक 2 47वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. तर बघा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं चिन्ह पक्ष कोणता होता रे? तर त्यांचा पक्ष होता रिपब्लिक पार्टी. रिपब्लिक पार्टी हा त्यांचा पक्ष होता. आणि त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांचं चिन्ह हे हत्ती होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध कोण उभं होतं? तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध भारतीय वंशाची असणारी व्यक्ती म्हणजेच कोण रे? कमला हॅरिस. कमला हॅरिस ह्या त्यांच्या विरुद्ध उभ्या होत्या. कमला हॅरिस यांचा पक्ष कोणता होता? तर डेमोक्रॅटिक. कमला हॅरिस यांचा पक्ष डेमोक्रॅटिक पार्टी होता. आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय होतं? तर त्यांच्या पक्षाचं चिन्ह हे गाढव होतं. हे लक्षात ठेवा. हास्यास्पद आहे, लक्षातही लवकर राहू शकतं. आपल्या भारतामध्ये असे चिन्ह नाहीत, पण तिथे चिन्ह आहेत. पण आपल्याला हसू येतं तर हसू येऊ द्या. त्या हसण्यामार्फत तरी आपण ते लक्षात ठेवू शकतो. कसंही तुम्ही लक्षात ठेवा, काही वेड्या-वाकड्या ट्रिक्स करा, पण लक्षात राहणं हे महत्वाचं आहे. मग ती कोणतीही पद्धत तुम्ही वापरा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा आता. तुमचा पुढचा प्रश्न आहे बघा, रुस्तमे-हिंद 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? हा तुमचा करंटचा क्वेश्चन आहे. नुकतीच आता हे कुस्ती स्पर्धा झाली. मग ही कोणी जिंकली रे? सिकंदर सिंग, सिकंदर लोधी, सिकंदर शेख आणि यापैकी नाही. तर कोणी जिंकली ही स्पर्धा? ऑप्शन क्रमांक 3 सिकंदर शेख यांनी ही कुस्ती स्पर्धा जिंकली आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन,
बघा तुमचा पुढचा क्वेश्चन काय आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येतं? अष्टविनायक 8च आहेत. कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये येतं? त्यांची नावं आता पाठ करायची. खूप महत्वाचा आहे. बेसिक लेव्हलचा क्वेश्चन याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढेही विचारले जाऊ शकतात. हा सुद्धा तुमचा PYQ मधलाच क्वेश्चन आहे. मग कुठे रे सिद्धटेक? पुणे जिल्ह्यामध्ये आहेत का? तर नाही. पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकांपैकी 5 गणपती येतात. हे लक्षात ठेवा. रायगडमध्ये आहे का? नाही. साताऱ्यामध्ये आहे का? नाही. तर कुठे रे? अहिल्यानगर. नगरमध्ये काय तर सिद्धटेक हे अष्टविनायकाचं मंदिर आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या जिल्ह्यामध्ये रे विशाळगड? सांगलीमध्ये आहे का? नाही. साताऱ्यामध्ये आहे का? नाही. पुणे जिल्ह्यात आहे का? नाही. तर विशाळगड हा तुमचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारा गड आहे. हे लक्षात ठेवा. फार महत्वाचे क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश डॅश या राज्यात आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष नव्याने स्थापन झालेला, आता नुकताच नव्याने स्थापन झालेला हा पक्ष म्हणजे हा तुमचा करंट वरचा प्रश्न जातो. चालू घडामोडीवरती हा तुमचा प्रश्न जाईल. कोणत्या राज्यामध्ये रे? ओडिसामध्ये, आसाममध्ये, बिहारमध्ये की जम्मू काश्मीरमध्ये? तर बघा, नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. जे की नॅशनल कॉन्फरन्स असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. या पक्षाची स्थापना किंवा या पक्षाचे अध्यक्ष कोण आहे रे? तर या पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला. फारुख अब्दुल्ला हे या पक्षाचे कोण आहेत तर अध्यक्ष आहेत. करंट वरचा क्वेश्चन आहे, फार महत्वाचा क्वेश्चन आहे. जम्मू काश्मीर हे ज्यावेळेस जे आपण होतं केंद्रशासित प्रदेश झालं, केंद्रशासित प्रदेशावरून जम्मू काश्मीरला कलम 370 हा रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता झालेल्या नुकत्याच निवडणुका, त्याच्यानंतर हा नवीन पक्ष, त्या पक्षाचे अध्यक्ष, फार महत्वाचा प्रश्न त्याच्यामुळे ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. आणि करंट बेस म्हटल्यावरती पाठ करायचंच आहे आपल्याला, करंटचं काहीच सोडायचं नाही. तो करंटचा 1 मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचा नाहीये. पुढे बघा, आता हे झाले तुमचे 25 जीकेचे क्वेश्चन. त्याच्यानंतर तुमचे चालू झाले मराठीचे क्वेश्चन. आपण 25-25 चा पॅटर्न काढला होता. बघा, विभक्तीचे मुख्य कार्यकार्थ किती आहेत रे? सगळ्यात महत्वाचा विभक्ती. खूप सोपा क्वेश्चन होता हा. 4, 5, 6 की 7? तर बघा, विभक्तीचे मुख्य कार्यकार्थ हे किती आहेत रे? तर 6. ऑप्शन क्रमांक 3. हे काय झाले विभक्तीचे तुमचे कार्यकार्थ. पुढचा बघा. पुढचा क्वेश्चन बघा. माझे गाव मला फार आवडते. या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग कोणते? गाव. आपण बोलताना ती गाव बोलतो का? नाही. तो गाव बोलतो का? नाही. आपण बोलताना काय बोलतो? ते गाव. ते गाव म्हणजे काय रे? ते कशामध्ये वापरतो आपण? कोणत्या लिंगामध्ये वापरतो? नपुसकलिंग. म्हणून ह्या गाव या शब्दाचे लिंग काय आहे रे? नपुसकलिंग. आहे का बघा ऑप्शनला? आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 नपुसकलिंग. हे झालं तुमचं क्वेश्चन क्रमांक 27 चा आन्सर. प्रश्न क्रमांक 27. ऑप्शन काय झालं? गाव या शब्दाचे लिंग कोणतं आलं तर नपुसकलिंग. एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर 28वा क्वेश्चन बघा. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यास सुदाम नको, भीम हवेत. अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा. अधोरेखित केलेले शब्द कोणते आहेत रे? सुदाम आणि भीम. हा तुमच्या नामामधला प्रकार आहे. नामामधला प्रकार म्हणजेच काय तर विशेष नामांचा सामान्य नामाप्रमाणे वापर केला जातो. हेच भीम आणि सुदाम हे काय तर विशेष नाम. परंतु ह्या विशेष नामांचा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे? सामान्य नामासारखा वापर केलेला आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय आहे? सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक 1. पण सामान्य नाम कसा वापर केला जातो तर बघा, लक्ष ठेवा. जेव्हा तुमचं विशेष नाम हे अनेक वचनामध्ये वापरलं जातं त्यावेळेस त्याचा उपयोग काय तर ते विशेष नाम न राहता ते सामान्य नाम होतं. जसं की बघा, सुदाम नकोत, भीम हवेत. सुदाम आणि भीम ही मुलांची नाव आहेत. पण काय सुदाम आणि भीम हे काय केले तर अशक्त विद्यार्थी आणि सशक्त विद्यार्थी म्हणजे सशक्त आणि अशक्त अशामध्ये दिलेले की आम्हाला अशक्त नको, आम्हाला सशक्त हवेत. हा झाला तुमचा सामान्य नाम. किंवा दुसरे बघा, पाटील. पाटील हे विशेष नाम आहे. परंतु प्रश्न विचारला जातो, आमच्या गावात 3 पाटील आहे. 3 पाटील हा अनेक वचनामध्ये गेला म्हणून पाटील हा काय झाला या वाक्यामध्ये? सामान्य नाम झालं. त्याच्यानंतर दुसरा, आमच्या वर्गात बरेच कडीचे नारद आहेत. नारद हा विशेष नाम आहे परंतु अनेक वचनामध्ये गेला म्हणून ह्या विशेष नामाचा सामान्य नामासारखा इथं वापर केला गेलेला आहे. हे महत्वाचे क्वेश्चन आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुमचा काय येतो? 29वा क्वेश्चन. दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समासामध्ये मोडतो? तर बघा,
दिवसेंदिवस हा शब्द समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास आणि अव्ययीभाव समास. तर बघा, तत्पुरुष समासामध्ये काय रे, दुसरे पद तुमचे प्रधान असते, दुसरे पद काय तुमचे महत्वाचे असते. द्वंद्वमध्ये काय रे, दोन्ही पद महत्वाची असतात. त्याच्यानंतर अव्ययीभावामध्ये काय असतं, पहिले पद महत्वाचं असतं आणि बहुव्रीहीमध्ये एकही पद महत्वाचं नसतं. तिसराच वेगळा काहीतरी अर्थ होतो, निघतो. म्हणजेच काय, लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे तो, म्हणजेच कोण रे, गणपती. हा झाला तुमचा बहुव्रीही. भलताच वेगळा काहीतरी अर्थ प्राप्त होतो. मग बघा, दिवसेंदिवस, गावोगाव यांसारखे शब्द हे तुमचे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत. ऑप्शन क्रमांक 4. म्हणून प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 4. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्याचा काळ ओळखा. काय वाक्य आहे तुमचं? मी रस्त्याने जात असेन. जात असेन. असेन म्हटल्यावरतीच काय तर भविष्यकाळ. भविष्यकाळ, भविष्यकाळ, भविष्यकाळ. ठीक आहे. चारही ठिकाणी भविष्यकाळ आहे. मी जात असेन. मी गेले का रे? पूर्ण झाले का माझं जाणं? नाही. म्हणजे पूर्ण असणार आहे का हे? हे पूर्ण नसणार आहे. किंवा मी जात असेल. रीत असणार आहे का? रीतही नसणार आहे. रीत गेला. आणि साध्याचा संबंधच नाही. साधं वाक्य हे नाहीच आहे. म्हणून साधा भविष्यकाळ सुद्धा गेला. राहिला फक्त एकच ऑप्शन. ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ. त्याच्यामुळे मी रस्त्याने जात असेल हे तुमच्या अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे. हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा प्रश्न. अशा प्रकारे बघा आपले 30 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. बऱ्याच मुलांना जर तुम्हाला जर पेपरमध्ये कमी मार्क्स पडले असेल, ग्राउंडला छान मार्क्स घेतले असेल, त्याच्यानंतर जर पेपरला म्हणजे बरीचशी मुलं आम्ही असं बघतो, की बाबा ग्राउंड खूप छान असेल, टॉप लेव्हलचं ग्राउंड करतात मुलं. 50 पैकी 50 आउट ऑफ सुद्धा ग्राउंडला मार्क्स घेतात. पण मुलं काय होतात, अभ्यास नसतो, त्याच्यामुळे रिटर्नला फार कमी मार्क्स पडतात आणि तुमचं मेरिट जिथं जातं. म्हणजे ग्राउंडला जरी 50 पैकी 50 मार्क्स घेतले आणि रिटर्नला जर 40, 50, 60 असा जर स्कोर येत असेल, तर काहीही उपयोग नाही. तर खचून जाऊ नका. प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो, म्हणजे जरी तुम्हाला पहिलं अपयश आलं असेल किंवा अपयशाचं मग हे टेन्शन येत असतं, बाबा काय करायचं, काय नाही. बऱ्याचशा मुलांचं असेल, की बाबा एस-आर-पी-एफचं झालं. बऱ्याच ठिकाणी एस-आर-पी-एफच्या मुलांनी फॉर्म भरले होते. एस-आर-पी-एफमध्ये अपयश आलं. जिल्ह्याचे फॉर्म भरले, जिल्ह्यामध्ये किंवा असे चालकचे फॉर्म भरले होते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तिथे अपयश आलं. आता राहतं फक्त एकच. राहिलंय मुंबई सिटीचा जर जिल्हा पेपर असेल किंवा जिल्हा पेपरमध्ये सुद्धा वेगळ्या ठिकाणी फॉर्म भरला असेल, तोही गेला असेल आणि जेलचं राहिला असेल पुण्याला, तो एक ऑप्शन राहिला असेल. तर अशा मुलांना एकच सांगणं की ते झालं, झालं गेलं. तो तुमचा भूतकाळ होता. त्याचा विचार करायचा नाही. आता देवाने तुमच्यापुढे काहीतरी ठेवलंय, काहीतरी तुम्हाला दिले, ते तुम्हाला अचीव्ह करायचंय. एक खूप सुंदर वाक्य आहे, की मैदानावरती हारणारा हा कधी ना कधीतरी जिंकतच असतो. परंतु मनाने किंवा बुद्धीने हारलेला हा त्याच्या आयुष्यामध्ये कधीही जिंकत नाही. त्याच्यामुळे मैदानावरती हारा, काही उपयोग नाही. धडक काही करा, लागून घ्या, ठेच लागा. मग तुमचं जे काही तुटा-मोडा काय करायचं ते करा. पण परत उठून राहण्याची ताकद तुम्हाला तुमच्यामध्ये पाहिजे. परत तेवढ्या जिद्दीने, तेवढ्या ताकदीने तुम्हाला उठून उभं राहता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही उठून उभे राहिले, उठून उभं राहिल्यानंतर जे झालं गेलं ते सगळं विसरून तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करता आली पाहिजे आणि ती नव्याने सुरुवात तुम्हाला आता करायची. तुमच्याजवळ आता वेळ नाही. निवडणुका झाल्या, की कधी तुमच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही तुमचे पेपर होऊ शकतात. कधीही तुमचे पेपर होऊ शकतात. आपण सांगूही नाही शकत. जर लवकर पेपर झाले, तर तुम्हाला वेळही भेटणार नाही. त्याच्यामुळे आता जर तुम्हाला वेळ भेटलाय, असं म्हणू नका पेपर लांब गेले, लांब गेले. परंतु हे लांब गेलेत. ह्या वेळेच्या संधीचं जी काही वेळ भेटली, त्या वेळेचं सोनं करा. ह्या संधीचं सोनं करा. जे तुम्हाला वेळ भेटली त्या वेळेचा काय म्हणतो फायदा, उपयुक्त फायदा करून घ्या. जो काही तुम्हाला वेळ रिव्हिजनला द्यायचा, तर रिव्हिजनला वेळ द्या. ह्याचा एक फायदा आहे, एक तोटा आहे. लक्षात ठेवा. ज्या मुलांचा जर पेपर पुढे गेले, तर काय होतं मुलांना अभ्यासाला वेळ भेटतो. बरेच तुमच्यात असे विद्यार्थी मुलं असतात, की बाबा ज्यांच्या डोक्यात फक्त एकच ध्येय असतं, की मला भरती व्हायचंय, भरती व्हायचंय. बरेचशी मुलं असतात त्यांना परिस्थितीची जाणीव असते. ज्यांनी बरेचसे चटके खाल्लेले असतात, त्या मुलांना माहिती असतं, की बाबा मी जर यावर्षी भरती नाही झालो, तर माझं पुन्हा मी ही भरती नाही देऊ शकत. माझ्या घरचे मला एवढं हे करू शकत नाही किंवा मी एकटाच आहे किंवा मी एकटीच माझं घर चालवणार आहे. यावर्षी नाही तर परत कधीच नाही. हे मुलांच्या डोक्यात असतं. त्याच्यामुळे ती मुलं रात्रंदिवस झटतात. सण, सूद, घर-दार, नातेवाईक सगळ्या गोष्टीचा त्याग करतात. मित्र-मैत्रिणी सगळं त्याग करतात आणि वेळ फक्त अभ्यासाला देतात. 24-24 तास मुलांनी रूममध्ये आपल्याला बंद करून घेतलेली अशी बरीचशी आम्ही मुलं पाहिलेली आहेत. तुमच्यातही तशी मुलं असतील. मग अशा मुलांना अभ्यासाला वेळ भेटलाय. त्यांचा ऑलरेडी अभ्यास असतो आणि आता त्यांना अभ्यासाला वेळ भेटल्यामुळे त्यांनी खूप सारा अभ्यास केलाय. आणि काही मुलं अशी असतात, की ज्यांनी फक्त ग्राउंड, ग्राउंड, ग्राउंड एवढंच केलेलं असतं. ग्राउंडमध्ये 45 प्लस असेल किंवा आउट ऑफ सुद्धा मार्क्स घेतलेली बरीच मुलं असतील तुमच्यापैकी. पण रिटर्नला मार्क्स येत नाही. रिटर्नचा स्कोर येत नाही. 40च स्कोर येतोय, 50च येतोय, 60च येतोय, 70 प्लस तर जातच नाहीये. 80-90 तर कधी येतच नाही. पडला तर क्वचितच येतोय. मग अशा मुलांनी काय करायचं? आता जर तुम्ही वेळ वाया घालवला असेल,
ठीक आहे. आता जेपर्यंत केलं ते विसरून जा. राहिलेले जे काही 15-20 दिवस तुमच्या हातात आहे, त्या दिवसांचं तुम्ही सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. हा वेळ आहे त्या वेळेचा अभ्यास करा. तुमचा वेळ वाचवा आणि कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त गोष्टी भेटाव्यात. म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलाय. म्हणून हे आम्ही एनालिसिस घेतोय, की बाबा पुस्तक वाचायला वेळ नाही, ठीक आहे. YouTubeचं लेक्चर बघा. 1 तासाच्या ह्या लेक्चरमध्ये तुमचे बरेचशे गोष्टी क्लिअर होणार आहेत. तुमचा जी-के क्लिअर होणार आहे. तुमचे मराठीचे सगळे चॅप्टरवरती आम्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मराठीच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तुमचे गणिताचे वेगवेगळे जे काही टाइप्स आहेत, त्या टाइप्स क्लिअर होऊन जातील. तुमचे बुद्धिमत्तेचे टाइप्स क्लिअर होऊन जातील. तुम्हाला करंटचं वेगळं वाचण्याची गरज पडणार नाही. वेगवेगळ्या पेपरमध्ये आम्ही वेगवेगळं करंट घेण्याचा प्रयत्न करू. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. म्हणजेच काय तर तुमचा वेळ वाचणार आहे. म्हणजे तुम्हाला आता त्या मुलांच्या बरोबरीने करायचंय. त्या मुलांना अभ्यासाला वेळ भेटलाय. ते मुलांचा स्कोर 90 प्लस व्हायला लागलाय आणि तुमचा स्कोर अजूनही 60-70 अशाच रेंजमध्ये. तर तुम्ही सुद्धा ह्या 10 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा 20 मार्क्स तुमचे वाढवू शकता. तुम्ही सुद्धा 90 प्लस घेऊ शकता. जर आम्ही सांगितलं ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच तुम्ही यश सुद्धा मिळवू शकता. त्याच्यामुळे झालंय गेलंय ते सगळं विसरून जायचं आणि आता जे आपल्या समोर आहे, ते आपण जाऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवा. बघा पुढचा क्वेश्चन काय तुमचा आता. तुमचा 31वा क्वेश्चन काय बघा. वाक्यातील प्रयोग ओळखा. काय वाक्य दिले तुम्हाला? मुलाने बैलास मारले. हा तुमचा प्रयोगावरती प्रश्न विचारला गेला. ऑप्शन बघा काय? भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि कर्मकर्तरी प्रयोग. म्हणजेच काय ह्याला नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात. ह्यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. बघा आता तुम्हाला पहिलं काय आहे ते कन्सेप्ट क्लिअर करते. कर्तरी प्रयोगमध्ये काय असतं रे? कर्तरी प्रयोगामध्ये तुमचा जो काही कर्ता आहे, हा कर्ता काय असतो रे? प्रथमा विभक्तीमध्ये असतो. ठीक आहे. प्रथमार्थ काय असतो? हा तुमचा कर्ता असतो. प्रथमा विभक्तीमध्ये हा तुमचा कर्ता असतो. म्हणजेच काय तर कर्त्याला प्रत्यय नसतात. कर्त्याच्या लिंग वचनानुसार तुमचं काय बदलतं? क्रियापद बदलतं. हा झाला तुमचा कर्तरी प्रयोग. दुसरा आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं रे? तर कर्मणी प्रयोगामध्ये जे काही कर्म आहे, ते कर्म काय असतं? तर प्रथमा विभक्तीमध्ये असतं. म्हणजेच काय तर कर्माला प्रत्यय नसतात. आणि कर्माच्या लिंग वचन बदललं तर त्याच्यानुसार काय बदलतं? तुमचं क्रियापद बदलतं. ह्याला तुमचा तिसरा भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोगामध्ये काय? कर्ता आणि कर्म ह्या दोघांना सुद्धा काय असतात? तर प्रत्यय असतात. ह्यालाच काय म्हणायचं? भाव्य प्रयोग. मग बघा आपला प्रश्न काय? मुलाने बैलास मारले. मारणारा कोण आहे रे? मुलगा. मुलगा हा झाला तुमचा कर्ता. कर्त्याला प्रत्यय ने. बरोबर. कोणाला मारले? मारले त्याने बैलाला. कर्म काय झालं तुमचा? बैल. बैलाला सुद्धा काय रे? हे प्रत्यय म्हणजे कर्ता आणि कर्म दोघांना सुद्धा प्रत्यय असतात. त्यावेळेस कोणता प्रयोग असतो? तर त्यावेळेस तुमचा भाव्य प्रयोग असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय झालं तुमचं? भाव्य प्रयोग. आणि कर्म कर्तरी प्रयोग म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. हा प्रयोग तुमचा इंग्रजीमधून आलेला हे लक्षात ठेवा. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. इंग्रजीमधून आलेला हा तुमचा प्रयोग आहे. इंग्रजीमधून आलेला प्रयोग कोणता? तर नवीन कर्मणी प्रयोग. हे लक्षात ठेवा. या प्रयोगामध्ये काय असतं? कडून. कडून किंवा ऊनहून किंवा कडून ह्यासारखे शब्द असतात. हे शब्द ज्याच्यामध्ये येतात, हा तुमचा काय असतो? तर तुमचा नवीन कर्मणी प्रयोग असतो. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा 32वा क्वेश्चन. त्याचा भाऊ त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य. बघा विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून फक्त काळाचा बोध होतो. त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं तो झाला तुमचा प्रश्नार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह असतं हा झाला तुमचा उद्गारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य हे तुमचं होकारार्थी वाक्य म्हणजेच काय? ज्या वाक्यामध्ये फक्त होकारार्थी असतं, निगेटिव्ह नसतं, आहे वगैरे यांसारखे शब्द असतात. विधानार्थी वाक्य हे तुमचं होकारार्थी असू शकतं किंवा नकारार्थी असू शकतं. हे लक्षात ठेवा. मग त्याचा मोठा भाऊ गावी गेला. ह्याच्यामध्ये हे वाक्य तुमचं होकारार्थी होऊ शकत नाही. हे वाक्य तुमचं काय तर विधानार्थी वाक्य. या वाक्यातून फक्त काळाचा बोध होतो. म्हणून हे वाक्य काय झालं? तुमचं विधानार्थी वाक्य झालं. चला पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नामध्ये काही जरी डाऊट असेल, तर तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. जर कोणता प्रश्न तुम्हाला कळत नसेल किंवा काय नसेल किंवा काही प्रश्नामध्ये डाऊट असेल, तर कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. आम्ही नक्की त्याच्यावरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. पुढचा प्रश्न बघा. अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? शब्दशक्ती. वेगवेगळे शब्द. तुमचे वेगवेगळे शब्द हे काय झालेले खूप वेगवेगळ्या भाषेत आपण मराठीमध्ये रोजच्या जीवनामध्ये वापरतो ते प्रश्न फक्त मराठीमधलेत का? ते नाही. ते शब्द वेगवेगळ्या भाषेमधून आलेले आहेत. त्यातलाच हा प्रश्न आहे अडकित्ता. अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? बघा अडकित्ता नाव घेतानाच कसं वाटतंय रे? थोडा साऊथ टाइप वाटतो.
बरोबर की नाही? थोडासा बोलतानाच बघा ना, साऊथ टाइप हा प्रश्न वाटतो, हा शब्द वाटतो. मग बघा हिंदी येणार आहे का रे? तर नाही. हिंदी तर येतच नाहीये. फारशी येतो का? तर फारशी पण नाही. पोर्तुगीज आहे का? तर नाही. साऊथचा एकच ऑप्शन आहे कोणता आहे? कानडी. त्याच्यामुळे अडकित्ता हा शब्द तुमचा कानडी भाषेतला ऑप्शन क्रमांक 3 हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा तुमचा 34वा क्वेश्चन. साहेब ऑफिसात नाहीत. साहेब ऑफिसात नाहीत. हे तुम्हाला तुम्हाला विचारायचं क्रियापदाचा प्रकार कोणता? शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद, प्रायोजक क्रियापद आणि उभयविध क्रियापद. नाही तर तुम्हाला सांगितले नाही निगेटिव्ह जर क्रियापदामध्ये आलं नाही, नाहीत, न यांसारखे जर शब्द आले तर तो तुमचा काय होतं? अनियमित क्रियापदाचं उदाहरण होतं. ऑप्शन क्रमांक 2. शक्य क्रियापद म्हणजे काय? मला स्वतःला करवतं, एखाद्या गोष्टी स्वतः त्या गोष्टी करतं, त्याला शक्य होतं, ते तुमचं शक्य क्रियापद होतं. प्रायोजक क्रियापद आणि शक्य क्रियापदावरती मोस्ट ऑफ प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच मुलांना कन्फ्युजन सुद्धा होतं. तर लक्षात ठेवा शक्य क्रियापद म्हणजे त्या व्यक्तीला स्वतः त्या गोष्टी करवल्या जातात आणि प्रायोजक क्रियापद म्हणजे दुसरं कोणीतरी बाहेरून येऊन त्या गोष्टी त्याच्याकडून घडवून घेतंय. उदाहरणार्थ आईने बाळाला भरवलं. आईने बाळाला भरवलं म्हणजे आई बाळाला भरते. बाळ स्वतः खातोय का? नाही खाते. आणि ज्यावेळेस बाळाला आता चालवते, म्हणजे तो आता स्वतःचा स्वतः चालू शकतो. कोणाचाही आधार न घेता तो आता त्याचं स्वतःचं स्वतः चालू शकतो. हे झालं तुमचं शक्य क्रियापद. ह्या दोघांमधला हा डिफरन्स खूप महत्वाचं हे लक्षात ठेवा. पुढे बघा, खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा. ये हा सर्वनाम आहे का? नाही. दे आहे का? नाही. घे आहे का? नाही. हे हा काय तुमचा रे सर्वनाम. हा, ही, हे तुमचे काय सर्वनामाचा प्रकार आहे. हे लक्षात ठेवा. पुढे माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. विशेषण कोणते पहिलं ते ओळखा. विशेषण कोणते या वाक्यातलं? माझे हे या वाक्यातलं विशेषण आहे. बघा तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले, की सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणाला काय म्हणतात रे? सार्वनामिक विशेषण म्हणतात. मग मी या सर्वनामापासून तयार झालेले विशेषण कोणते आहे रे? माझे. म्हणून ह्याला काय म्हणणार तुम्ही? सार्वनामिक विशेषण. ऑप्शन क्रमांक 3. एकदम बेसिक लेव्हलचा क्वेश्चन होता. पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा. मोहनने ग्रंथ वाचले. वचन ओळखा. मोहनने ग्रंथ वाचले. ग्रंथ वाचले. मोहनने एक ग्रंथ वाचलाय का रे? नाही. त्याने अनेक ग्रंथ वाचले. जर असतं, की मोहनने ग्रंथ वाचला, तर ते एकवचन असतं. परंतु इथे सांगितले मोहनने ग्रंथ वाचले. म्हणजे मोहनने अनेक ग्रंथ वाचले. म्हणून ह्याचं वचन कोणतं येणार आहे? तर अनेक वचन येणार आहे. एकदम सोपा प्रश्न. काही डोकं लावण्यास सुद्धा काही नव्हतं. ज्यांचा चुकलाय त्यांनी बघा. आपल्याला बेसिक सुद्धा चुकते. म्हणजे आपण कुठे ते बघा. हा एकदम बेसिक लेव्हलचा क्वेश्चन एकदम बेसिक डोकं लावण्याची सुद्धा गरज नव्हती याच्यामध्ये. पुढे बघा. निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक 1 सदृश्य, दुसरा अभिलाषा, निस्पृह आणि अपक्ष. तर बघा निरपेक्ष म्हणजे काय रे? निस्पृह. निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निस्पृह. बघा आता बरेच मुलं असं मुलांचं म्हणणं असतं, की बाबा मराठी समजत नाही किंवा मराठीमध्ये मार्क्स जातात. तर मराठी हा असा तुमचा आहे विषय की ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळवून देणारा विषय. एकदम बेसिक लेव्हलचं मराठी विचारलं जातं. ह्याच्यामध्ये उलटं तुमचं स्कोरिंग वाढण्याचा फार चान्सेस असतात मराठीमध्ये. तर बाकीचे जे काही मराठीचे क्वेश्चन आहेत, ते मराठीचे क्वेश्चन तुम्ही तोंडपाठ करा. परंतु सेकंड पार्ट जो आहे म्हणजे पाठांतराचा विषय ज्याला आपण म्हणतो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द हे बरेचसे असतात. खूप आहेत खूप. जेवढे तुम्ही शोधाल तेवढे तुम्हाला भेटत जाणार आहे. मग ते पाठ करायचे का रे? मग मुलं म्हणतात पाठ होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? रोज वाचायचं रोज. दिवसातून 1 तास ॲटलीस्ट 1 तास तुम्ही मराठी ग्रामरला दिलाच पाहिजे. त्या 1 तासामध्ये अर्धा तास हे तुमचे समानार्थी, विरुद्धार्थी किंवा हे जो आहे सेकंड पार्ट हा तुमच्या वाचनाला तुम्ही दिला पाहिजे. आणि फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही जे बाकीचे तुमचं व्याकरण आहे, सम जसं तुम्ही शब्दांच्या जाती, सर्वनाम वगैरे हे जे काही आहे त्याला तुम्ही वाचनाला वेळ दिला त्याला प्रश्न सॉल्व्ह करण्याला वेळ दिला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार आणि इकडचं वाचन ठेवाल, तेव्हा तुमचा मराठीचा स्कोर वाढणार आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. दुर्भिक्ष या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? तर बघा दुर्लभ,
दुष्कर्म, प्रबळ आणि सुकाळ. तर दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर सुकाळ. ऑप्शन क्रमांक 4 हा सुद्धा तुमचा समानार्थी आणि विरुद्धार्थीमध्ये तुमचा प्रश्न जातो. समानार्थी विरुद्धार्थी जेवढ्या वेळा तुम्ही वाचणार आहे तेवढ्या वेळा तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. तर तुम्ही वाचनच नाही केलं तर तुमचा काही उपयोग होणार नाही. कारण पाठ करून तुम्ही तिथं परत ते विसरून जाता. त्याच्यामुळे ऍटलीस्ट कंटिन्यू ते वाचत राहायचं. ऑप्शन बघून जरी तुमचा पाठ नसेल तरी ऑप्शन बघितल्यावरती काय होतं तुम्हाला कळतं की बाबा हाच तो ऑप्शन आहे. हे काहीतरी मी वाचल्यासारखं वाटतं आणि तुम्ही तो गोल करता आणि ते परीक्षेमध्ये तुमचं बरोबर येतं. त्याच्यामुळे वाचन हे नेहमी तुमचं चालू ठेवायचं असतं. पुढे बघा, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. हाताला कंकण बांधणे. हाताला कंकण बांधणे म्हणजे काय रे? तर बघा, हातात पैसा येणे नाही. पिच्छा पुरवणे नाही. तर हात बंधन घालणे तर हो. हाताला कंकण बांधणे म्हणजे काय रे? तर बंधन घालणे. एखाद्याला बंधनात ठेवणे. मी तुझ्या हाताला आजपासून कंकण बांधणार आहे. म्हणजेच काय मी आजपासून तुला बंधनात ठेवणार आहे. असा याचा अर्थ होतो. हा महत्वाचा क्वेश्चन आहे. तुमचा म्हणीवरती हा प्रश्न गेलेला आहे. फार महत्वाचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा तुमचा. द्रौपदीची थाळी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. द्रौपदीची थाळी हा सुद्धा तुमचा वाक्प्रचार मध्ये तुम्हाला सांगितलं म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द हे फार महत्वाचे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. ते वाचत वाचत चला कंटिन्यू. त्यातलाच आपला हा आजचा पुढचा प्रश्न. द्रौपदीची थाळी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कशाला म्हणतात रे द्रौपदीची थाळी? तर बघा, नेहमी गरज भासवणारी व्यक्ती, अत्यंत गरीब व्यक्ती, कायम सॉरी कायम देणारी गोष्ट आणि खावयास जसे मिळेल तसे. तर द्रौपदीची थाळी म्हणजे काय रे? तर नेहमी गरज भागवणारी व्यक्ती म्हणजेच कोण? तर द्रौपदीची थाळी. हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. ज्याचा तळ लागत नाही असा. ज्याचा तळ लागत नाही असा काय असतो रे? अथांग. ऑप्शन क्रमांक 3. अमर्याद किंवा असीमी असं नसणारे. हे दोन्ही सुद्धा नसतात. बऱ्याच जणांनी अमर्याद किंवा असीम, असीम तर मोस्ट ऑफ जणांनी असीम केलं असेल, तर असीम नसतं ते काय असतं तर अथांग असतं. ज्याला थांग लागत नाही म्हणजे ज्याचा तळ लागत नाही म्हणजे असा कोण असतो रे तुमचा? अथांग असतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील पर्यायातून अचूक शब्द निवडा. तुम्हाला शुद्ध शब्द ओळखा किंवा अचूक शब्द ओळखा याच्यावरती प्रश्न विचारला जातो बघा. सहाय्यक, सहाय्यक, सहाय्यक आणि सहाय्यक. ह्याच्यातला शुद्ध शब्द कोणता आहे? तर ह्याच्यातला शुद्ध शब्द तुमचा सहाय्यक. सहाय्यक हा तुमचा काय तर शुद्ध शब्द आहे. हे लक्षात ठेवा. महत्वाचा क्वेश्चन होता. पुढचा तुमचा 44वा प्रश्न काय रे? चांदण्या रात्रीचा पंधरवडा. पंधरवडा म्हणजेच काय? शब्दसमूहाबद्दल एक शब्द. चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे काय? चंद्र पक्ष येतो का रे? नाही. कृष्ण पक्ष? नाही. प्रतिपक्ष? नाही. तर चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे काय रे? शुक्ल पक्ष. ऑप्शन क्रमांक 4. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पुढे बघा. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? तुम्हाला विविध ग्रंथ, विविध पुस्तके, त्यांचे लेखक किंवा लेखक आणि त्यांची टोपण नावे याच्यावरती बरेच वेळा प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे ग्रंथ आणि त्यांचे लेखक किंवा लेखक आणि त्यांची टोपण नावे हे व्यवस्थित पाठच करा. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. मग रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिलेले? तर हे नाटक वसंत कानेटकर यांनी लिहिले. ऑप्शन क्रमांक 2. हे लक्षात ठेवा. पाठच करा. ह्याच्या मागे काही शोधत बसू नका. डायरेक्ट पाठ केला तरी तुमचं उत्तर तुम्हाला बरोबर समजून जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा 46वा प्रश्न बघा काय आहे? अभंगाचे रचनाकार कोण आहेत? एकदम सोपा क्वेश्चन. अभंगाचे रचनाकार कोण आहेत रे? तर अभंगाचे रचनाकार संत तुकाराम महाराज. ऑप्शन क्रमांक 1. त्यांनी काय केलेलं आहे तर अभंगाची रचना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे तुमचा. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? तर काय रे कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव? तुम्हाला पूर्ण नाव सुद्धा विचारले जातात. माणिक गोडघाटे, यशवंत दिनकर पेंढारकर, दिनकर गंगाराम केळकर आणि यापैकी नाही. तर काय कवी ग्रेस म्हणजे कोण रे? माणिक गोडघाटे. हे काय तर कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे. हे लक्षात ठेवा. फार महत्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता 9 रसातील एक रस नाही? एक रस नाही. हे लक्षात ठेवा. हे एक रस नाही विचारले. नाहीतर घाईघाईमध्ये आपण काय करतो? अरे रस मला तर माहितीये. पहिलाच ऑप्शन बघतो वीर. अरे वीर रस आहे. चला पहिला ऑप्शन नंबर 1 केला आणि तिथेच तुमचा प्रश्न काय झाला रे? तुमचा प्रश्न चुकला. कारण तुम्ही पुढचं बघितलंच नाही आणि तुम्ही प्रश्न नीट वाचलाच नाही. तुम्हाला नाही हा विचारलाय. तुम्ही काय केलंय? 9 रसातील एक रस. अरे एक रस. चला ऑप्शन बघितला वीर. वीर रस आहे बघितलं. पुढचे ऑप्शनच तुम्ही बघत नाही. कारण प्रश्न तुम्ही नीट वाचतच नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचत चला. प्रश्न वाचनामध्ये तुम्ही चुकलात तर तुमचा 1 मार्क्स, तो 1 मार्क जो तुम्हाला मेरिट मिळवून देणारा असतो, तो 1 मार्क्स तुम्ही तुमच्या हाताने
घालवणार आहात हे लक्षात ठेवा. बघा आता वीररस आहे, बिभत्स हा सुद्धा नवरस आहे. त्याच्यानंतर शांतरस हा सुद्धा काय आहे तुमचा एक नवरस आहे. चीडरस आहे का रे? नाही. चीड हा तुमच्या नवरसामध्ये येत नाही हे लक्षात ठेवा. पुढे बघा आता पुढचा प्रश्न बघा. क, च, ट, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? तर बघा तुम्हाला सांगितलं महाप्राण म्हणजेच काय रे? महाप्राण ह आपण लिहितो कसा? एच मध्ये लिहितो. ह लिहिताना आपण कसा लिहितो? आपण ह हा इंग्लिश मध्ये स्पेलिंग जरी लिहितो आपण एच मध्ये लिहितो. मग ते तुमचे बरेचसे जसं की ढ लिहिताना काय लिहितो आपण? डीएच लिहितो. थ लिहिताना काय लिहितो आपण? टीएच लिहितो. मग असं ज्याच्यामध्ये एच येतो ते तुमचे काय असतात रे? महाप्राण असतात. हे लक्षात ठेवा. मग महाप्राण सोडून जे काही बाकीचे राहतात ते सगळे काय असतात रे? तुमचे अल्पप्राण असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा काहीसे तुमचे अपवादात्मक आहेत. जसं की च, क च कसं लिहितो? के. च च कसं लिहितो आपण? सीएच. ट च कसं लिहितो आपण? टी. प च कसं लिहितो आपण? पी लिहितो. च हा तुमचा अपवादात्मक आहे. महाप्राण असणार आहे का रे तो? नाही असणार आहे. क तरी महाप्राण आहे का? नाही. च चा विषय सोडून द्या. क महाप्राण आहे का? नाही. तो ऑप्शन गेला. अनुनासिक आहे का? नाही. अनुनासिक कोणते कोणते तुमचे? ड, त्र, ण, न आणि म हे झाले तुमचे अनुनासिक. त्याच्यामुळे अनुनासिक येणार आहे का? नाही येणार. उष्म येणार आहे का? तर नाही. उष्म सुद्धा नाही. उष्म तुमचे कोणते? तर श, श आणि स हे काय तुमचे उष्म आहे. त्याच्यामुळे उष्म येणार आहे का? नाही. राहिला एकच ऑप्शन कोणता? अल्पप्राणचा. म्हणजे क, च, ट, प हे तुमचे काय तर हे तुमचे अल्पप्राण. हे लक्षात ठेवा. एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर पुढचं बघा. बरेचसे जण च मध्ये कन्फ्युज झाले असतात. तर त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. ते काही अपवादात्मक आहेत तुमचे. पुढचा 50वा क्वेश्चन बघा काय आहे. आम्ही जातो अमुच्या गावा या वाक्यात विधेय कोणते? वाक्य पृथ्थकरण हा चॅप्टर मधला हा येतो. वाक्य पृथ्थकरण मधला बघा. गाव, अमुच्या, आम्ही जातो. तर बघा विधेय म्हणजे काय रे? तर वाक्यामध्ये येणारं क्रियापद. वाक्यामध्ये येणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात? तर तुमच्या वाक्यामध्ये येणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतो? तर आपण विधेय म्हणतो. त्याच्यानंतर उद्देश म्हणजे काय? वाक्यामध्ये येणारा कर्ता. वाक्यामध्ये असणाऱ्या कर्त्याला आपण काय म्हणतो? तर उद्देश असं म्हणतो. मग ह्या वाक्यामध्ये तुम्हाला काय विचारले? तर विधेय विचारले. म्हणजे आम्ही जातो अमुच्या गावा या वाक्यामधलं क्रियापद काय? विधेय म्हणजे क्रियापद. वाक्यातलं क्रियापद शोधा. क्रियापद काय? आम्ही आहे का? गाव आहे का क्रियापद? नाही. अमुच्या आहे का क्रियापद? नाही. आम्ही आहे का? नाही. जातोय का? तर हो. जातो हे क्रियापद आहे. म्हणून या वाक्यातलं विधेय काय येणार आहे? तर विधेय हे जातो हे येणार आहे. हे लक्षात ठेवा. एकदम बेसिक लेवलचं होतं. हे झाले तुमचे 25 क्वेश्चन मराठीचे. जीके झालं, मराठी झालं. आता तुमचं गणित चालू झालं, मॅथ्स चालू झालं. आपण 25-25च्या पॅटर्न नुसार आपण आजचा हा पेपर काढला होता. पुढे बघा 103 च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती? आता पहिलं 103 ही काय रे? 103 ही तुमची काय रे? विषम संख्या. विषम संख्येनंतर येणारी विषम संख्या ही कशी शोधायची? तर बघा दिलेली विषम संख्या म्हणजे 103 प्लस कितवी विचारली ती विषम संख्या त्याला गुणिले 2 करायचं म्हणजेच काय येणार आहे तुमचं उत्तर येणार आहे. मग बघा 103 प्लस इथे किती झाले? 23 दुने 46. इथं आले 6 आणि 3 9. इथं आले 4 आणि 1 149 आहे का ऑप्शनला? 147 157 145 आणि 149 ऑप्शन क्रमांक 2 भेटलं उत्तर. एकदम बेसिक लेवलचा प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न बघा 1 ते 50 पर्यंतच्या संख्यात 4 हा अंक एकूण किती वेळा येतो? बघा पाठ करायची पण गरज नाही. ह्या गोष्टीमध्ये पाठ करण्यात वेळ घालूच नका. आपल्याकडे ओएमआर शीट असते पेपर सॉल्व्ह करताना. ओएमआर शीट वरती नंबर दिलेला असतो आपल्याला प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 असं 100 पर्यंत प्रश्न दिलेले असतात. त्याच्यामध्ये काउंट करायचं. विनाकारण पाठ करत कशाला बसायचं? हे पाठ करण्यापेक्षा गणित पाठ करण्यापेक्षा तो वेळ तुमचा जीकेला किंवा मराठीला द्या. हे पाठ करत बसायचं. 2 मिनिटात ओएमआर शीट वरती काउंट केलं तरी तुमचं उत्तर येतं. की 1 ते 50 पर्यंत 4 हा अंक एकूण 15 वेळा येतोय. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर एकदम बेसिक लेवलचा होता. हा पण एकदम बेसिक क्वेश्चन. ब्रॅकेटमध्ये +8 मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये -3 इज इक्वल टू किती? बघा आता आपण सॉल्व्ह करू. -8 ॲज इट इज लिहूयात.
हा मायनस आणि हा मायनस, ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला -3 काढायचंय. मायनस इंटू मायनस, मायनस मायनस काय झाला रे? प्लस झाला. किती झाला? +3 झाला. +8 आणि +3, प्लस प्लस काय होतं? प्लस होतं. 8 आणि 3 किती झाले रे? 11 आणि मोठ्या संख्येचं साइन म्हणजे तुमचं काय येणार आहे? प्लस म्हणजे +11. ऑप्शन क्रमांक 1 हे आलं तुमचं प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं. त्याच्यानंतर पुढे बघा. पुढचा 54वा प्रश्न बघा. जर 10p + 24 इज इक्वल टू 29p + 5 इज इक्वल टू p, तर p इज इक्वल टू किती? तुम्हाला p ची व्हॅल्यू इथं काढायची. बघा, सगळ्या संख्या एक साइडला घ्या, म्हणजे p ची असणाऱ्या सगळ्या एक साइडला घ्या आणि फक्त संख्या असणाऱ्या एक साइडला घ्या. सगळ्यात मोठा तुमचा काय रे? 29p आहे. 29p आहे त्या ठिकाणी ठेवूयात आपण. इथे ठेवला 29p. इकडचा +p तिकडे गेला, +10p तिकडे गेल्यावरती काय झाला? -10p. तिथे झाला हा -10p. इथं ऑलरेडी काय होता रे तुमचा? 24 होता. इकडचा +5 तिकडे गेल्यावरती काय झाला रे? -5 झाला. किती झाला हा? -5. 24 मधून 5 गेले. किती राहिले रे? 19 राहिले. घेतले 19 इज इक्वल टू 29 - 10. 29 मधून 10 गेले. किती राहिले इथं? 19p. व्हॅल्यू काढायची तुम्हाला p ची. इथं हा ऑलरेडी 19 आहे. इकडचा हा 19p ला गुणिले. तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यावरती काय झाला? भागिले 19 झाला. 19 × 1 = 19, 19 × 1 = 19. म्हणजे तुमच्या p ची व्हॅल्यू किती आली रे? 1 आली. एका ऑप्शनला 1 इथे आली. +1 ऑप्शन क्रमांक 2. एकदम बेसिक क्वेश्चन होता. कोणालाही आला असता. लहान मुलाला 5वी-6वीच्या मुलाला जरी दिला असता, तरी त्यांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केला असता. पुढे बघा. 343 × 343 × 343 -113 × 113 × 113 पुढं 343 × 343 प्लस 343 प्लस 113 सॉरी गुणिले 113 प्लस 113 × 113. कॉमन काय दिसतंय रे? कॉमन तुम्हाला हा 343 आणि हा 113 हा तुम्हाला कॉमन दिसतंय. बरोबर, आपण पहिला घेऊ. हा तुमचा 343 आहे, त्याला आपण A कन्सिडर करू, याला आपण B कन्सिडर करू. ठीक आहे. मग बघा, 343 × 343 × 343 3 वेळा गुणित आहे, म्हणजे 343 चा घन झालाय, म्हणजे A चा घन घेऊयात, मायनस साइन ॲज इट इज. इथे पण 113 × 113 × 113 म्हणजे 113 3 वेळा गुणिले केलेला आहे, म्हणजे 113 चा काय झाला रे? क्यूब. म्हणजे आपण 113 ला B मानला, म्हणजे B चा काय घेतला आपण? क्यूब घेतलाय. बरोबर. A ला 343 म्हणजे A आणि 113 म्हणजे B. खाली बघा, 343 × 343 म्हणजेच काय रे? A². करेक्ट आहे. A² प्लस 343 × 113 म्हणजेच काय रे? AB. AB आला. करेक्ट आहे. प्लस 113 चा घन 113 × 143 म्हणजे 113 चा स्क्वेअर आला, म्हणजेच काय रे तुमचा? B². हा सगळा काय रे तुमचा? हा तुमचा A³ - B³ चा तुम्हाला इथं फॉर्म्युला वापरायचा आहे. मग कसा तो फॉर्म्युला वापरणार आहे तुम्ही बघा. A³ - B³ चा तुमचा फॉर्म्युला काय बघा? A - B हा जो तुमचा फॉर्म्युला हा सेम. आता ह्याच्यामध्ये लक्ष द्या. फॉर्म्युला येतोय नाही येतोय लक्षात असतं. काही घेणं देणं नाही. एकदम छोटीशी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगते मी, लक्षात कसं ठेवायचं ह्या याच्यामध्ये. बरेचसे तुमचे ह्या फॉर्म्युलावरचे क्वेश्चन तुमचे हे क्वेश्चन A³ - B³ किंवा A³ + B³ अशा ह्याच्यामध्ये येतात. मोस्ट ऑफ क्वेश्चन ह्याच्यावरतीच आले गेलेले. अशा वेळी करायचं काय? आणि कसं ओळखायचा? हाच फॉर्म्युला आहे. खाली काय दिले हे बघायचंच नाही, वरती बघायचं. एखादा अंक 3 वेळा गुणिले दिलाय, प्लस किंवा मायनस काहीतरी दिले. परत दुसरा वेगळा अंक आहे, तो पण 3 वेळा गुणलेला आहे. म्हणजेच काय? ह्याचा घन आणि ह्याचा घन आहे. आणि इथं प्लस असेल किंवा मायनस काही असेल. काय करायचं? तर मायनस दिले, मायनस घेतला. ए म्हणजे तुम्ही काय म्हणला? 343 तो घ्यायचा. इथं घेतला 343. साइन कोणतं आहे इथं? मायनसचे. घ्या ते मायनस साइन आणि इथं घेतला 113. डायरेक्ट वजाबाकी करून टाकायची. बाकी बघायचंच नाही. फॉर्म्युला काय हे बघायचंच नाही. म्हणजे तुम्ही काय करणार इथं 343 - 113. 3 3 गेले 0. 4 1 गेला 3. 3 1 गेला 2. म्हणजे उत्तर किती आलं? 230. एक ऑप्शनला बघा. ऑप्शन क्रमांक 3 हा आला तुमचा ऑप्शन. विदाउट फॉर्म्युला. फॉर्म्युला वापरायची गरज नाही. विदाउट फॉर्म्युला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. एकदम बेसिक लेवलचा आणि एकदम सोपा क्वेश्चन होता. बघा आता पुढचा क्वेश्चन. बघा पुढचा तुमचा 56वा क्वेश्चन. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास
6/5 हा अपूर्णांक मिळतो, तर तो अपूर्णांक काढा. एकदम बेसिक जे त्यांनी दिले ते आपण पहिली मांडणी करून घेऊया. बघा, एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा. बघा, अपूर्णांक आणि छेद तुम्हाला कळलं पाहिजे. छेद हा खाली असतो, अंश हा तुमचा वरती असतो. ठीक आहे, इथे घेतला आपण, इथे घेत. ठीक आहे, अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा, छेद जर तुमचा x असेल आणि हा अंश हा तुमच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे, म्हणजे अंश जर तुमचा x असेल तर छेदापेक्षा 5 ने मोठा म्हणजे किती रे? x/5 हा तुमचा काय असणार आहे? तुमचा अंश असणार आहे. क्लिअर आहे? बघा, हा झाला तुमचा पहिले x+5 आणि 1/x हा झाला तुमचा छेद आणि अंश. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवले. ठीक आहे, मिळवा. इथे पण +4 केले, इथे पण +4 केले. बरोबर. हे मिळवल्यानंतर उत्तर किती येतं रे तुमचं? उत्तर तुम्हाला भेटतं 6/5 हे तुम्हाला उत्तर भेटतं. तर तुम्हाला काय विचारलंय, तर तो अपूर्णांक कोणता? आता पहिले हे सॉल्व्ह करून घेऊयात आपण. x+5 आणि 4 किती झाले? 9 भागिले x+4 इज इक्वल टू 6/5. तिरकस गुणाकार करायचा आहे. इकडचा भागिले 5 तिकडं गुणिले, इकडचा 6 सुद्धा इकडे काय होणार आहे? गुणिले होणार आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, 5 गुणिले x+9 इज इक्वल टू 6 गुणिले x+4. 5 एके 5 गुणिले x, 5x प्लस 5 नव्हे 45 इज इक्वल टू 6 गुणिले x, 6x प्लस 6 चोक 24. बरोबर. इथे घेतला आपण 45 मायनस 24 इज इक्वल टू 6x मायनस 5x. 6x मधून 5x झाला, इथं आला x. 45 मधून 24 गेला, राहिला 21. तुमच्या x ची व्हॅल्यू आली 21. पण तुम्हाला x काय आला हे विचारलं नाही. तुम्हाला तो अपूर्णांक कोणता आहे तो विचारला होता. पहिला तो तुमचा अपूर्णांक कोणता होता रे? x+5/x. ह्याच्यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू टाकायची. म्हणजेच बघा, x ची व्हॅल्यू तुमची 21. 21+5/21. 21 प्लस 5 किती झाले? 26. म्हणजेच तुमचा तो अपूर्णांक किती आला रे? 26/21. आहे का ऑप्शनला? बघा, 26/21. ऑप्शन क्रमांक 1 पहिलाच ऑप्शन आहे तुमचा 26/21. हे भेटलं तुम्हाला तुमचं उत्तर. एकदम सोपा क्वेश्चन होता. व्यवस्थित जर तुम्ही मांडणी केली, छेद कोणता, अंश कोणता हे जरी तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल तरी तुम्हाला याचं उत्तर व्यवस्थित टॅकल करता आलं असतं, व्यवस्थित सॉल्व्ह करता आलं असतं. पुढचा प्रश्न बघा काय आहे तुमचा. पुढचा प्रश्न बघा, 273.41,856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? स्थानिक किमतीवरचा प्रश्न विचारला गेलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. बघा, पॉईंटचा विचारलेलं आहे, कसं सॉल्व्ह करायचं? एकदम सोपं. इथं पॉईंट आहे, बरोबर. पॉईंट नंतरचा अंक इथे घ्या, 0 द्या, पॉईंट द्या. तुम्हाला कितीची स्थानिक किंमत विचारली? 5 ची स्थानिक किंमत. इथं तुमचा 5 आहे, बरोबर. त्या 5 ची स्थानिक किंमत. 5च्या आधी पॉइंट पर्यंत जेवढी घर आहेत तेवढे 0 द्यायचे. किती घर आहेत बघा? 1, 2, 3. 3 घर आहेत, तिथं पुढे 3 0 ऍड करा. 1, 2, 3 आणि पुढे लिहा 5. म्हणजे 5 ची स्थानिक किंमत किती आली? 0.0005. ऑप्शन क्रमांक किती आहे? 0.0005. ऑप्शन क्रमांक 3. हे आलं तुमचं उत्तर. 5 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 0.0005. ऑप्शन क्रमांक 3. एकदम सोपा क्वेश्चन होता. पुढे बघा, राम, श्याम, हरी, गोविंद यांच्या वयांची सरासरी 37.5 वर्ष आहे. तर त्यांच्या वयांची बेरीज किती? एकदम सोपा. सरासरी म्हणजे काय रे? दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिले त्या एकूण संख्या, म्हणजेच काय असते रे तुमची सरासरी असते. मग बघा, आता तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज दिली का, तीच तुम्हाला बेरीज काढायची. म्हणजे ती बेरीज आपण एक्स कन्सिडर करूयात. भागिले एकूण किती जण आहेत ती? 1, 2, 3, 4 भागिले 4 घ्या. इज इक्वल टू सरासरी किती आली तुमची? 37.5. तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची. इथं हा 37.5 आहे. त्याच्यानंतर इकडचा हा 4 इथे भागिले, तिकडे गेल्यावरती काय झाला? गुणिले 4 झाला. त्या भाग 5 चोक 20, इथं आला 2, 7 चोक 28, 29, 30, इथं आले 30, 4 त्रिक 12, 13, 14, 15. ठीक आहे. पॉईंट नंतरचा एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून एक घर सोडून पॉईंट दिला. पॉईंट नंतरचा 0 काय झाला तुमचा? पॉईंट नंतर 0 कॅन्सल झाला. म्हणजे तुमचे उत्तर किती आलं रे? 150. म्हणजे त्या संख्यांची बेरीज किती आहे? 150 आहे का बघा, 150. ऑप्शन क्रमांक 2. तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं. एकदम बेसिक लेवलचा हा सरासरीचा प्रश्न होता तुमचा. पुढे बघा आता, पुढे बघा, एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. लिहून द्या. 6 ने भाग
6ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. ठीक आहे. त्याच्यानंतर 8ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. म्हणजेच काय रे यांचा फरक काढून घ्या. 6तनं 3 गेले. किती राहिले? इथे राहिले तुमचे 3. 4, 5, 6 इथे राहिले 3. 8तनं 5 गेले राहिले 3. 9तनं 6 गेले किती राहिले 3. ही काय झाली तुमची कॉमन बाकी आली. या सगळ्या संख्येमध्ये तुमची जी काही ही सगळी कॉमन बाकी आली. बरोबर? क्लिअर आहे सगळ्यांना? मग काय करायचं अशा वेळी ज्या तुम्हाला दिलेल्या संख्या आहेत 6, 8, 9 यांचं काय करणार आहे तुम्ही पहिलं लसावी काढून घेणार आहे. चला लसावी काढून घेऊयात आपण आता यांचा. काय होतं 6, 8 आणि 9 या संख्यांचा आपण लसावी काढून घेऊया. ठीक आहे. लसावी काढताना नेहमी आपण लहान संख्येपासूनच सुरुवात करायची का तर आपलं गणित चुकत नाही. बेत्रिक 6, बेचोक 8, 9ला भाग जाताना तसाच घेतला. परत आपण आता 3 घेऊया. 3, 3 एके 3, 4ला भाग जात नाही. 3 त्रिक 9 राहिले 3 आणि 4 ह्या सगळ्यांचा काय घ्यायचा आपल्याला गुणाकार घ्यायचा आहे. 3 दुने 6, 6 त्रिक 18. ठीक आहे. आणि 18 चोक किती झाले तुमचे 72. म्हणजे यांचा लसावी किती आला रे? लसावी आला तुमचा 72. म्हणजे या संख्यांचा लसावी किती आला? 72 आला. बघा लसावी किती आला? 72. आहे का 72 ऑप्शनला? हो आहे ना. चौथा ऑप्शन. चला लगेच टिक करा. आलं तुमचं उत्तर. हे उत्तर तुमचं चुकलंय. 72 हे उत्तर नाहीये. पुढे तुमची एक स्टेप करायची राहिली. लसावी काढायचा म्हणजे लसावी आला म्हणजे हे तुमचं उत्तर आहे असं नाही. तुमचं उत्तर काय? जी काही कॉमन बाकी येते. किती कॉमन बाकी? 3. ही कॉमन बाकी तुम्हाला काय करावी लागेल? लसावी मधून मायनस करावी लागेल. 72 मधून 3 गेले 69. तुमचं उत्तर हे 69 येणार आहे. तुमचं उत्तर हे 72 येणार नाही. एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता. घाईघाईमध्ये ज्यांनी सॉल्व्ह करून 72 उत्तर केले त्याने पश्चाताप करायची वेळ आली असेल की बाबा माझा 1 हातचा मार्क्स गेला. 1 हातचा मार्क्स. हे लक्षात ठेवा. पुढे बघा 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात. कामकाळ वेगवरचा प्रश्न आला. त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसामध्ये करतील? ह्याचा आपला फॉर्म्युला आहे M1 D1 T1 upon W1 is equal to M2 D2 T2 upon W2. M म्हणजे तुमचे मजूर, D म्हणजे दिवस, T म्हणजे कामाचे तास आणि W म्हणजे काय असतं वर्क म्हणजे जेवढं काही काम केलं ते काम. चला व्हॅल्यू टाका. मजूर 15 मजूर M1 घेतले 15 गुणिले किती दिवसामध्ये काम करतात? एक काम 10 दिवसामध्ये करतात. तास दिलेत का नाही दिले म्हणजे T1 घ्यायची गरजच नाही. किती काम करतात? एक काम करतात इज इक्वल टू परत किती मजूर दिलेत? 25 मजूर घ्या 25 मजूर. दिवस दिलेत का नाही? आपल्याला दिवसच काढायचे. इथे घ्या D2. किती काम करतात रे? कामाच्या दीडपट. पहिला होता काम 1 त्याच्या दीडपट म्हणजे किती झाले इथं 1.5 झाले. क्लिअर आहे? बघा आता तिरकस गुणाकार करा. आपण इथे करूयात. 15 गुणिले 10 भागिले 1 इज इक्वल टू 25 गुणिले D2 अपॉन 1.5 बरोबर आहे का? इक्वेशन 25 गुणिले हा बरोबर. ठीक आहे. चला मग आता बघा इकडचा जो काही इकडचा भागिले 1.5 तर तिकडे गुणिले इकडचा गुणिले भागिले कारण आपल्याला दिवस काढायचे म्हणजेच काय करणार आपण 15 गुणिले 10 गुणिले 1.5 इज इक्वल टू खाली 1 गुणिले इकडचा भाग गुणिले 25 इथं आल्यावरती काय झाला भागिले 25 इज इक्वल टू इथं झाला तुमचा D2. ठीक आहे. इकडचा 1 पॉईंट आपण खाली वाढवूयात मग ते येईल 15 गुणिले 10 गुणिले 15 भागिले इथं 10 गुणिले काय येईल तुमचं 25 येईल इज इक्वल टू तुमचे D2 तुम्हाला दिवस काढायचे बरोबर. 10 ला 10 काय झाला तुमचा कॅन्सल झाला. 5 5 25 5 त्रिक 15 5 एके 5 5 त्रिक 15 3 त्रिक 9 म्हणजे ते राहिलेले काम किती दिवसामध्ये पूर्ण करायला 9 दिवसामध्ये पूर्ण करेल. आलं तुमचं उत्तर आहे का 9 बघा आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. पुढे बघा आता चल पुढचा तुमचा 61वा प्रश्न काय बघा. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते म्हणजे 8 तासात त्या नळाने किती टाकी भरली रे? एक मिनिट 8 तासात त्या नळाने किती टाकी भरली? 108 टाकी भरली आहे. करेक्ट. दुसऱ्या नळाने ती टाकी 4 तासात काय होते? रिकामी होते. म्हणजे 4 तासात किती रिकामी केली असेल त्यांनी? 104 रिकामी केली. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? भरतीये प्लस करणार, रिकामी होतीये मायनस करणार म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. क्लिअर आहे?
प्लस मायनस करणार म्हणजे तिरकस गुणाकार करणार. 4 एके 4 मायनस 8 एके 8 इज इक्वल टू 8 गुणिले 4. 8तनं 4 गेले. किती राहिले? 4. 4 गुणिले 8 गुणिले 4. 4ला 4 गेले. उत्तर किती आलं तुमचं? 8. म्हणजे किती वेळामध्ये ती राखी रिकामी होईल? 8 मिनिटामध्ये. आहे का 8? ऑप्शन क्रमांक 2. आलं. एकदम बेसिकली होतं. तुम्हाला फक्त छेदामध्ये घेऊन त्यांची पाया समान करून वजाबाकी करायची होती. बाकी काही नव्हतं यांच्यामध्ये. पुढे बघा. 3700 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? आता लक्षात ठेवा पहिलं. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम रे? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 3700 ग्रॅम ह्याला काय करणार आहे तुम्ही? 1000 ने काय करणार आहे तुम्ही? भागिले करणार आहे. 1000 ने तुम्ही भागिले करणार आहे. बघा 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल झाले. इथे राहिलं तुमचं 37/10. 0 1 नंतर 1 झिरो म्हणजे एक घर सोडून पॉईंट देणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती येईल रे? 3.7. आहे का ऑप्शनला 3.7? आहे. ऑप्शन क्रमांक 3 भेटलं तुमचं उत्तर. एकक जर तुम्हाला पाठ असेल तर एककानुसार तुम्हाला लगेच करता येईल. एकदम बेसिक लेवलचा चार्टच आहे, तो चार्ट पाठ करा. पुढे बघा. ठीक आहे. बघा आपला पुढचा प्रश्न. एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता हा तुमचा फॉर्म्युला होती. तुम्हाला बरेचसे क्षेत्रफळ, त्यांची परिमिती, परिघ, वर्तुळाचं वगैरे हे तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामुळे क्षेत्रफळाचे सूत्र तुम्हाला पाठच करायचे. ज्यांचे क्षेत्रफळाचे सूत्र पाठ असतात त्यांना ही गणितं सहज करता येतात किंवा सहज त्यांचे आन्सर काढता येतात. पण सूत्रच पाठ नसेल तर 10 वेळा करा ते गणित. पण तुम्हाला उत्तर काही निघणार नाहीये. त्याच्यामुळे ह्याचे सूत्र तोंडपाठच झाले पाहिजे. तोंडपाठ करा. लिहून समोर चिटकून ठेवा. 100 वेळा येता जाता ते वाचत राहा. जेवढ्या वेळा तुम्ही वाचणार, तेवढ्या वेळा ते तुमच्या लक्षात राहणार आहे. कळतंय? चला बघा प्रश्न काय? एका चौरसाची परिमिती काय आहे? 84 सेमी. चौरसाच्या परिमितीचे क्षेत्रफळ काय रे? फॉर्म्युला सॉरी. चौरसाच्या परिमितीचा फॉर्म्युला काय आहे तुमचा? 4 गुणिले बाजू. ठीक आहे. परिमिती दिली आहे तुम्हाला 84 इज इक्वल टू 4 गुणिले बाजू आपण एक्स कन्सिडर करूयात. एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणजे बाजू काढायची तुम्हाला. 84 भागिले 4. 4 दुने 8, 4 एके 4. एक्स ची व्हॅल्यू किती आली तुमची? 21. म्हणजे बाजू किती येते? चौरसाची बाजूची लांबी किती आहे? 21 आहे. पुढे बघा चौरसाचे क्षेत्रफळ. त्याचा पण फॉर्म्युला पाठ पाहिजे. चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय रे? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू काय तुमची? 21 आणि 21 चा वर्ग काय रे तुमचा? 441. ऑप्शन क्रमांक 1 हे भेटलं तुम्हाला तुमचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 441. जरी फॉर्म्युला पाठ नसला तरी सुद्धा हे उत्तर आलं असतं. कारण ऑप्शन जर तुम्ही पाहिले असते 441, 440, 442, 445. कसंही लॉजिक वापरलं असतं तरी कळलं असतं तुम्हाला इथे फक्त एकच पूर्ण वर्ग संख्या आहे 441. त्याच्यामुळे हा जरी ऑप्शन तुम्ही ठोकला जरी असता ना तरी तुमचं उत्तर भेटलं असतं. 1 मार्क्स तुम्हाला भेटला असता. पण लॉजिक लावता आलं पाहिजे. लॉजिक पेपरमध्ये लावता पण लॉजिक सुद्धा लावायचं कसं? ह्याला सुद्धा मेन लॉजिक लागतं. आता आहे ठोकायचं मी काहीतरी लॉजिक लावतोय आणि सगळं चुकून ठेवते. काही उपयोगाचं नाही. पुढे बघा. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 415 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? बघा एकूण त्या पाण्याची क्षमता किती त्या टाकीची? तर किती आहे? 750. त्याच्यात तू किती? 415 भाग पाण्याने भरलाय. मग भरलेला भाग जर आपण पूर्ण टाकीमधून मायनस केला तर आपल्याला रिकामा भेटेल. बरोबर? मग तोच मायनस करायचा आपल्याला. 15 एके 15, 15 पाची 75. ठीक आहे. 5 चोक 20 आणि हा एक 0 म्हणजे किती रे? हा जो 4/15 भाग म्हणजेच किती तुमचा 200 लिटर पाणी काय भरलेली तर तुमची भरलेली 200 लिटर टाकी ती पाण्याने भरलेली आहे. तर तुम्हाला रिकामी काढायची म्हणून काय करणार आहात तुम्ही ह्या एकूण टाकीच्या क्षमतेमधून जी काही 200 लिटरची ही जी आहे ती काय करणार आहे तुम्ही मायनस करणार आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटेल की अजून किती किंवा रिकामी टाकी तुम्हाला भेटेल. इथं आले 0, इथं आले 5, इथं आले 5 म्हणजे किती रे? 550 लिटर. आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं. क्लिअर आहे? चला बघा पुढे. चला पुढचा प्रश्न आहे तुमचा 65वा प्रश्न. बघा 4 कागद टाइप करण्यास 42 मिनिटे लागतात. तर 20 कागद टाइप करण्यास किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार करायचा. घ्या चला.
4 कागद टाईप करण्यास 42 मिनिट. तर 20 कागद टाईप करण्यात किती तिरकस गुणाकार 20 गुणिले 42 भागिले 4. 4 एके 4, 4 पंचे 20, 5 दुने 10, 5 चोक 20 आणि 1 21 म्हणजे किती रे 210 मिनिटं. पण मिनिटं दिले का? नाही. तुम्हाला काय दिलेलं आहे? तर इथं काय दिलेलं तुम्हाला? तासामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. 1 तास म्हणजे किती मिनिट रे? 1 तास म्हणजे 60. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18 म्हणजे किती रे? 3 तास आले. किती आले तुमचे? 3 तास. 6 त्रिक 18 म्हणजे 180. जिथे किती 200 अ, किती हे 210 मधून 180 गेले. किती राहिले? 30 मिनिटं. 30 मिनिटं म्हणजेच किती रे तुमचे? म्हणजे 3 तास 3.5 तास म्हणजे 3 तास 30 मिनिटं हे तुमचं उत्तर येणार आहे. आहे का 3.5 तास? आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे भेटलं. ऑप्शन क्रमांक 2 3.5 तास. एकदम बेसिक लेव्हलचं होतं. फक्त मिनिटामध्ये उत्तर आलं. मिनिटाचं कन्व्हर्जन तुम्हाला तासामध्ये करायचं होतं. पुढे बघा. पुढचा 66वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे? म्हणजेच काय 3 ने भाग जाणारी संख्या कोणती? 3 ची कसोटी विचारली गेलेली आहे. काय रे 3 ची कसोटी? तर 3 ची कसोटी अशी आहे, की दिलेल्या संख्यांच्या दिलेल्या संख्येमध्ये असणाऱ्या अंकांची सर्व अंकांची बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर तिला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3 ने भाग जर ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग गेला, तर त्या संख्या काय झाली 3 ची विभाज्य झाली. बघा मग कोणती आहे? 3 एके 3, 3 दुने 7, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 13 14. 14 3 च्या पाड्यात आहे का रे? तर नाहीये. हा ऑप्शन गेला. दुसरा ऑप्शन बघू. 4 आणि 3 किती झाले? 7. 7 आणि 2 8, 9. 9 आणि 5 किती झाले? 9. 10, 11, 12, 13, 14. 14 ने किती झाले? 15. 15 3 च्या पाड्यात आहे की? हो आहे की. 3 5 15. म्हणून उत्तर भेटलं तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2. पुढचे ऑप्शन बघायचंच नाही. एकदा उत्तर भेटलं बास. पुढे काहीच बघायचं नाही. वेळ वाचवायचा लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचं. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा. 7 2 स्टार प्लस 2 स्टार 4 प्लस 4 स्टार 2 प्लस x इज इक्वल टू x स्टार 8 9. तर स्टार इज इक्वल टू किती? म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्टार दिलेला आहे. त्या स्टारमध्ये एकच तुमचा अंक असणार, एक समान अंक असणार आहे. तो अंक तुम्हाला कोणता ते शोधायचे. ऑप्शन घ्या. ऑप्शननुसार हे गणित करा. आता एक घेऊ. पहिला ऑप्शन घेऊ आपण. इथे घेतला 721 प्लस 214 प्लस 412. उत्तर किती आलं पाहिजे तुम्हाला? सॉरी 1189. हे उत्तर तुम्हाला भेटलं पाहिजे. भेटतंय का बघा? ठीक आहे. घ्या मांडणी करून. 721, 214 आणि 412. 4 आणि 2 6 आणि 1 7. एकक स्थानी 7 आला. आहे का रे एकक स्थानी 7? नाही. एकक स्थानी तर काय तुमचा 9 आहे. हा ऑप्शन येणार आहे का तुमचा? नाही. इथंच गेला ऑप्शन. चला कट केला. हा ऑप्शन कट केला. चला पुढे घ्या. ठीक आहे. परत चला 2 घ्या आता. हा ऑप्शन घेऊ आता आपण. चला. 7 2 2 प्लस 2 2 4 प्लस 4 2 2 इज इक्वल टू 1 2 8 9. एकक स्थान बघा येते का 9. इथं आले 4 आणि 4 5 6 7 8. एकक स्थानी किती येतो रे? 8 येतोय. हा ऑप्शन येणार का तुमचा? नाही येणार. इथंच गेलं. 2 सुद्धा काय झाला? कटला. चला हे पण कट करा. हा पण कट केला. ठीक आहे. पुढचा ऑप्शन पुढचा घ्या आता तुमचा. हा घेतला 4 घेतला. बघा इथे इथे 4 टाकला. इथे 4 घेतला, इथे 4 घेतला, इथे 4. आपण एकक स्थानचं पहिलं करू. एकक स्थानी 9 आला तर आपलं उत्तर बरोबर आहे असं म्हणायचं. सॉरी 4 नाही 3 राहिला ना आपला. तिसरा ऑप्शन घेतलाच नाही. 3 घेऊयात. इथे 3 घेतला, इथे 3 घेतला, इथे 3 घेतला, इथे 3 घेतला. पण आपण एकक स्थानांची बेरीज करूया. ठीक आहे. एकक स्थानी काय येतं? 3. 4 आणि 3 किती झाले? 7. 7 आणि 2 7 8 9. हा बाबा एकक स्थानी 9 येते कदाचित 3 असू शकतो. एकदा 4 पण टाकून बघूयात. लगेच उत्तर करायचं नाही. 4 पण टाकून बघू. कदाचित 4 मध्ये सुद्धा 9 येऊ शकतो एकच स्थानी. बघा. इथे घेतला 4, इथे 4 आहे, इथे किती आहे? तुमचा 2 आहे. ठीक आहे. 4 आणि 4 8. 8 आणि इथे 9 आणि 10 म्हणजे एकक स्थानी 0 येते. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे तुमच्या त्या स्टारच्या जागी काय येणार आहे? तर स्टारच्या जागी तुमचा 3 हा अंक येणार आहे. एकदम सोप्या लेव्हलचा. एकक स्थानचे बघा डायरेक्ट बेरीज करत बसायचे नाही. पुढे बघा आता चला. पुढचा बघा 68वा क्वेश्चन. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत. दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत. तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत. तर एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती? हा तुमचा श्रेणीवरचा प्रश्न राहतो. श्रेणीमध्ये सुद्धा मग कोणता फॉर्म्युला वापरणार? टीएनचा का एसएनचा? तर अशा ठिकाणी तुम्हाला
एसएनचा फॉर्म्युला वापरायचा, कारण तुम्हाला एकूण विचारले किंवा एकूण किती रांगा किंवा 30व्या रांगेत किती येणार आहे हे नाही विचारले. एकूण 30 रांगेमध्ये किती झाडे हे तुम्हाला विचारले. म्हणून तुम्ही काय करणार आहे इथं एसएनचा. तर तुम्हाला विचारलं असतं की 30व्या रांगेमध्ये एकूण किती झाडे, तर तुम्ही टीएनचा फॉर्म्युला वापरला असता. परंतु तुम्हाला विचारलं की एकूण 30 ही रांगा मिळून किती झाडे, तर तुम्ही इथं काय करणार एसएनचा फॉर्म्युला वापरणार आहात. मग या एसएनचा फॉर्म्युला काय आहे? Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. ठीक आहे. Sn म्हणजे एकूण काढायचे. n म्हणजे काय रे? n म्हणजे तुमचा शेवटचं, म्हणजे एकूण किती रांग आहेत? 30 रांग आहे. टाका व्हॅल्यू 30 भागिले 2 ब्रॅकेटमध्ये 2. a म्हणजे काय तुमची पहिली रांग 1. 2 गुणिले 24 प्लस n ची व्हॅल्यू तुमची 30 मायनस 1 आणि डिफरन्स कितीचा डिफरन्स आहे 24. 25, 26, 27, 28 एकोणतीस 30 म्हणजे डिफरन्स किती झाला रे? 3 चा डिफरन्स झाला. क्लिअर आहे. व्हॅल्यू टाकला तर फक्त सॉल्व्ह करायचे. इथं आला भागाकार तुमचा 15. इथे घ्या 15 ब्रॅकेटमध्ये. इथे किती आले? 24 दुने 4 दुने 8 बे दुने 4 24 दुने 48 प्लस 30 मधून 1 गेला. किती राहिले रे? 29 गुणिले 3. परत पहिला गुणाकार करून घ्या. इज इक्वल टू 15 ब्रॅकेटमध्ये 48 प्लस इथे किती आले? 9 त्रिक 27. 3 दुने 6 6 7 3 दुने 6 7 8 म्हणजे किती आले रे? 87. पहिली बेरीज करून घ्यायची, कारण आपल्याला पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. 7 आणि 7 14 ने किती आले तुमचे 15. सॉरी बेरीज करायची. हा ठीक आहे. 7 7 7 14 आणि इथं आले एक तुमचे 15 आले. त्याच्यानंतर 8 9 10 11 12 आणि किती आले तुमचे 13. म्हणजे किती रे? 135 गुणिले 15 आणि ह्यांचा गुणाकार केला की तुम्हाला उत्तर किती भेटेल? 2025. हा आला त्यांचा गुणाकार. 135 गुणिले 15 गुणाकार 2025 आहे का बघा? 2025 तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 2025. तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं. एसएनचा फॉर्म्युला वापरून आपण हे उत्तर टॅकल केलं. पुढचा क्वेश्चन बघा रे तुमचा काय? पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारलाय की 7 raised to 2m minus 8 is equal to 7 raised to 9, तर m is equal to किती? म्हणजे 7चा 3m मायनस 8वा घात इज इक्वल टू 7चा 19वा घात, तर m बरोबर किती? बघा ह्याच्यामधला तुमचा एक नियम येतो, घातांकामधला तुमचा नियम येतो की ज्यावेळी पाया समान असतो आणि दोन्ही पाया एकमेकांना इज इक्वल टू मध्ये असतात, अशा वेळी काय करायचं? तुमचा पायाला पाया काय होतोय? कॅन्सल होऊन जातो. मग राहिलेल्या संख्या काय राहिल्या तुमच्या? 3m मायनस 8 इज इक्वल टू 19. बरोबर आहे. मग बघा तुम्हाला m ची व्हॅल्यू काढायची, तर 3m ठेवला इज इक्वल टू 19. इकडचा -8 तिकडे गेल्यावरती काय झालं रे? +8 झाला. 8 आणि 8 सोने किती आले? 17 आणि इथे आले 2 27. म्हणजे तुम्हाला m ची व्हॅल्यू काढायची. m इथेच ठेवला. 3 इकडे गुणिले तिथे गेल्यावरती काय झाला? भागिले झाला. 27 भागिले 3 3 एके 3 3 नव्वे 27. म्हणजे तुमच्या m ची व्हॅल्यू किती आली? 9. तुम्हाला तुमच्या m ची व्हॅल्यू भेटली. तेच तुम्हाला विचारलं आहे का? 9 आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आलं तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं. एकदम सोपं होतं. हे तुम्हाला भेटलं. चला पुढचं घ्या. बघा पुढचा प्रश्न काय आहे तुमचा? एका संख्येच्या 1/3च्या 1/8 मध्ये 69 मिळवल्यास तीच संख्या मिळते, तर ती संख्या सांगा. एकदम सोपं. एक्सच्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन तयार करून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय. एक संख्या, ती एक संख्या आपण एक्स मानूयात. आपल्याला ती संख्याच माहिती आहे, ती संख्या आपण एक्स घेतली. ठीक आहे. एका संख्येच्या साचीचे चाला की काय करतो रे आपण? गुणाकार करतो. एका संख्येच्या 1/3च्या 1/3 म्हणजे 1/3 च्या परत गुणाकार. 1/8 1/8 मध्ये 1/8 1/8 मध्ये 69 मिळवल्यास 69 मिळवल्यास तुम्हाला तीच संख्या मिळते. ती संख्या काय मांडली होती आपण? एक्स मांडली होती. तर तीच संख्या तुम्हाला शोधायची. क्लिअर आहे? चला सॉल्व्ह करा. 1 गुणिले 1 गुणिले एक्स किती झाले? एक्स भागिले 8 त्रिक 24 प्लस इथे किती झाले तुमचे? 69 इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. 69 इथेच ठेवायचं आपण. इथं ऑलरेडी एक्स आहे. इकडचा x/24 तिकडे गेल्यावरती काय झाला? मायनस x/24 झाला. 24 गुणिले एक्स किती झाले? 24x मायनस एक्स भागिले तुमचा 24. ठीक आहे. 24x मधून एक्स गेला. किती राहिले रे? 23x. तिथं तुमचं ऑलरेडी 69 इज इक्वल टू काय इज इक्वल टू 23x भागिले किती रे?
24 तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. बाकीचं सगळं बरोबर चिन्हाच्या पलीकडे घ्या. फक्त x इथे ठेवणार आहे. म्हणजे 69 इकडचा भागिले 24 इथे गेल्यावरती गुणिले 24 झाला. इकडचा गुणिले 23 इथे गेल्यावरती काय झालं रे? भागिले 23 इज इक्वल टू x. 3 त्रिक 9, 23 त्रिक 69 आणि 24 त्रिक किती रे? 4 त्रिक 12, 24 त्रिक झाले 72. आहे का ऑप्शनला 72 आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे भेटलं तुम्हाला उत्तर. एकदम सोपं. फक्त इक्वेशन तयार करायचं होतं आणि पुढे सॉल्व्ह करायचं होतं, टॅली करायचं होतं. एवढं सोपं होतं. पुढचा प्रश्न बघा काय आहे? तुमचा पुढचा प्रश्न बघा 0.008 चा गुणाकार व्यस्त किती? 0.008 चा गुणाकार व्यस्त म्हणजे किती रे? 1/0.08 आहे का 1/0.08? नाही. हाच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. वरती 1 घेतला, खाली पॉइंट नंतर किती घर आहेत रे? 2 घर आहेत. वरती ते 2 झिरो ऍड केले, खाली घेतला 8. आता भाग द्या, तुमचं उत्तर बरोबर येऊन जाईल. बघा 8 ने भाग द्या. 8 एके 8, बाकी किती उरली? 8. 9, 10, बाकी उरली 2. 8 दुने 16, बाकी किती उरली? 4. इथे दिला पॉइंट, इथे दिला 0. 8 पंचे 40 म्हणजे उत्तर किती आलं रे? 12.5 आहे का ऑप्शनला 12.5 आहे. तिसरा ऑप्शन 12.5 आला. 0.008 चा गुणाकार व्यस्त किती आला तुमचा? 12.5. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न बघा 72वा प्रश्न. x प्लस y मिळून एक काम 15 दिवसात करतात. y एकटा तेच काम 25 दिवसात करतो. तर तर x चे काम किती दिवसामध्ये पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला x चं काम काढायचंय. ते दोघं किती वेळा दिवसात करतात ते तुम्हाला दिलेले आहे. y चं तुम्हाला काम दिलेलं आहे. तुम्हाला फक्त काढायचं तर तुम्हाला x चं काम काढायचं. चला बघा कसं करायचं. एकदम सोपं आहे हे पण. चला. घ्या. x प्लस y मिळून एक काम किती दिवसात करतात? 15 दिवसामध्ये. म्हणजे x प्लस y यांनी 15 दिवसामध्ये केलेलं काम किती झालं तर त्यांचं काम 1/15 झालं. y ते काम 25 दिवसात करतो. y किती दिवसामध्ये करतो? 25. म्हणजे 25 दिवसात y ने केलेलं काम किती झालं? 1/25. तर x किती दिवसात करेल? म्हणजेच काय असतं? x प्लस y तुम्हाला काढायचंय. ठीक आहे. म्हणजेच काय? x प्लस y म्हणजे 1/15 इज इक्वल टू किंवा असं घेऊयात आपण 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/x प्लस y. करेक्ट आहे. एक्सचं काम दिले का तुम्हाला? नाही. तेच तुम्हाला काढायचे 1/x घेऊयात प्लस वायचं काम किती तुम्हाला 25 दिवसामध्ये 1/25 इज इक्वल टू एक्स प्लस वाय. दोघे मिळून किती दिवसामध्ये काम करतात? 15 दिवसामध्ये काम करतात. 1/15 घेतला. ठीक आहे. इकडचा प्लस 1/25 तिकडे काय झाला? मायनस झाला. म्हणजे 1/x इज इक्वल टू 1/25 मायनस 1/15. तिरकस गुणाकार करायचा तुम्हाला. घ्या करून. 25 मधून 15 गेले. किती राहिले रे? 10 राहिले. 10 आणि इथे किती काढणार तुम्ही? 25 गुणिले 15. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 25 त्रिक 75. ठीक आहे. इथे घेणार आहे 75 भागिले 2. ठीक आहे. उत्तर तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिले. इथे लिहिते 75 भागिले 2. पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये उत्तर काढायचं कसं? छेदामध्ये किती आहे? 2. तो ऍज इट इज घ्यायचा. ठीक आहे. 2 ने भाग द्या आता. बेक बे, बेत्रिक 6 आणि इथं बेसाती 14. किती आला रे भागाकार? 37. तो लिहा इथं 37. बाकी किती उरली रे? बेत्रिक किती झालं? बेत्रिक 6. बेसाती 14. बाकी किती उरली? 1. ती वरती लिहिली म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 37.1/2. बघा ऑप्शनला आहे का? भेटलं बघा. ऑप्शन क्रमांक 3 37.1/2. ऑप्शन क्रमांक 3 हेच उत्तर आता आपण काढलं 37.1/2. इथेच तुम्हाला उत्तर भेटले. पुढे बघा. पुणे मुंबई अंतर जाताना 60 किलोमीटर पर आवर व परत येताना तेच अंतर 90 किलोमीटर पर आवर वेगाने कापले तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढा. सरासरी वेग काढण्याचा फॉर्म्युला काय तुमचा? 2 गुणिले जातानाचा वेग किती आहे? 60 गुणिले येतानाचा वेग किती आहे? 90 आणि खाली काय करायचं? दोन्ही वेगांमधला दोन्ही वेगांची काय करायची? ऍडिशन करायची. ठीक आहे. घ्या लिहून इथं परत नेक्स्ट 2 गुणिले 60 गुणिले
90 भागिले यांची बेरीज किती आली 0 9 6 किती झाले 9 10 11 12 13 14 आणि इथं आले 15 म्हणजे किती आली रे यांची बेरीज 150 आली बरोबर. ठीक आहे यांची बेरीज तुमची किती आली 150 आली. ह्या झिरोला इकडचा हा झिरो आपण कॅन्सल करा. 3 5 15 3 त्रिक 9 5 एके 5 5 एके 5 5 दुने 10 ठीक आहे. 12 दुने 24 गुणिले 3 24 त्रिक झाले रे 72 आहे का ऑप्शनला 72 आहे 24 त्रिक 72 म्हणजे त्यांचा सरासरी वेग किती होता रे तर 72 होता. ऑप्शन क्रमांक 2 एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न बघा तुमचा काय. ताशी 55 किलोमीटर वेगाने जाणारी 420 मीटर लांबीची एक रेल्वे एका 680 मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल. तर बघा हा एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता. तुमच्या रेल्वेवरील उदाहरणावरचा हा प्रश्न आहे. म्हणजेच काय तुमचे रेल्वेवरचा उदाहरण त्याच्यामधला तुमचा फॉर्म्युला आहे की वेग बरोबर अंतर भागिले वेळ. पहिला फॉर्म्युला लिहून घ्या आपण. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ठीक आहे. वेग दिलाय का रे तुम्हाला वेग किती दिलाय ताशी 55 घ्या 55 मीटर पर सेकंद मध्ये किंवा तुमचं किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद गुणिले किती घेणार तुम्ही 518 घेणार. ह्याला घेतलं गुणिले 518 इज इक्वल टू अंतर किती आहे बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा बोगदा रेल्वे प्लॅटफॉर्म या सगळ्यांना काय असते रे पूल किंवा पूल यांना काय असते लांबी असते परंतु माणूस झाड खांब यांना लांबी नसते. त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्हाला पूल बोगदा प्लॅटफॉर्म यासारख्या गोष्टी येतील तर त्या काय करायच्या रेल्वेच्या लांबीमध्ये ऍड करायच्या आणि जर माणूस बोगदा किंवा झाड खांब हे सारखं दिलं तर त्याच्यामध्ये ते ऍड करायचं नाही. जर तुम्हाला रेल्वेची लांबी दिलेली आहे तुम्हाला काय दिलेली आहे बोगद्याची लांबी सुद्धा दिलेली आहे म्हणून रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी काढावी. किती येते बेरीज सांगा. ह्यांची बेरीज आली तुमची 8 आणि 2 झाले 10 6 आणि 4 10 आणि 1 11 ठीक आहे 1100 आली. इथे तुम्हाला वेळ काढायचा आहे बरोबर. वेळ इकडे घ्या म्हणजे सगळं तिकडे गेल्यावरती काय होणार आपल्याला भागिले होईल म्हणजे वेळ इज इक्वल टू 1100 गुणिले 18 भागिले भागिले 55 गुणिले 5 तुम्हाला फक्त भाग द्यायचा आहे आता. 11 एके 11 11 पाचशे 55 5 एके 5 5 दुने 10 0 5 एके 5 5 चोक 20 त्याच्यानंतर 18 चोक किती झाले रे तुमचे 72 ऑप्शन क्रमांक 4 72 सेकंदामध्ये काय होईल ती रेल्वे त्या बोगद्यास ओलांडेल. एकदम सोपं. आता जर त्याचा फॉर्म्युला पाठे वेग बरोबर अंतर भागिले वेळ त्याचे उत्तर अजिबात चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा तुम्हाला काय विचारलाय. लहानात लहान 3 अंकी संख्या लहानात लहान 3 अंकी संख्या 4 अंकी संख्या 5 अंकी संख्यांच्या सरासरीला 7 ने भागून 37 ने गुणल्यास 37 ने भागून 5 ने गुणल्यास किती उत्तर येईल. पहिली सरासरी काढून घेऊ. लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती रे तुमची 100 प्लस 4 अंकी किती 1000 प्लस 5 अंकी किती 10,000 आली. एकूण संख्या किती आहे 3 भागिले 3 घ्या. ह्यांची बेरीज करा. चला पटापट करू आपण इथं 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 बेरीज 0 0 1 1 1 म्हणजे किती आले रे 11,100 ह्यांची बेरीज आली तुमची 100 भागिले किती 3 3 त्रिक 9 10 11 3 7 21 0 म्हणजे किती आले रे 3,700 म्हणजे यांची सरासरी किती आली 3,700 ठीक आहे. त्यांच्या सरासरीला 37 ने भागून सरासरी किती आली 3,700 त्या सरासरीला कितीने भागायचे 37 ने भागायचे 37 एके 37 किती आले रे 100 सरासरीला 37 ने भागून 5 ने गुणल्यास भागाकार आला तुमचा 100 त्याला गुणिले 5 केलं उत्तर किती येते मग तुमचं 500 5 ने गुणल्यास उत्तर किती आलं तुमचं 500 ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलं तुमचं 500. एकदम सोपं होतं फक्त तुम्हाला इक्वेशन तयार करायचं होतं. पुढे बघा तुमचा प्रश्न. हे 75 क्वेश्चन झाले म्हणजेच काय आपले जीकेचे 25 क्वेश्चन मराठीचे 25 क्वेश्चन गणिताचे 25 क्वेश्चन आणि आता तुमचे राहिलेले पुढचे 25 क्वेश्चन म्हणजे तुमचे आता राहिले फक्त बुद्धिमत्तेचे म्हणजे रिझनिंगचे 25 क्वेश्चन राहिलेले एकदम सोपे सोपे लेवलचे हे पण काढलेले. पुढचं बघा 76वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 2 8 26 आणि 80 आणि इज इक्वल टू किती. काय येईल ह्याच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काही लॉजिक असतं काहीही. ज्याने जेवढे प्रश्न सॉल्व्ह केलेले त्याला लगेच लॉजिक बिल्ड होतं. जर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत नाही तुम्हाला हे लॉजिक बिल्ड होत नाही. काय येईल रे बघा. कशाचा वर्ग संख्या आहेत का नाही.
4 दुने 8, 8 दुने 16 आहे. 26 येते का? नाही. काय येतं? ह्याच्यामध्ये लॉजिक बघा काय आहे. इथं किती करणार आहे तुम्ही? ह्याला गुणिले 3 आणि प्लस 2. म्हणजे 3 दुने 6, 6 आणि प्लस किती झाले 2, 8. इथं पण करा. गुणिले 3 प्लस 2. 8 त्रिक 24. 24 प्लस 2 किती झाले? 26. सेम तुम्हाला इकडे करायचंय. 80 गुणिले 3. 8 त्रिक 24. 240. त्याच्यामध्ये प्लस किती करायचे? 2. 240 प्लस 2 किती झाले? 242. आहे का ऑप्शनला 242? आहे. ऑप्शन क्रमांक 4. तुम्हाला उत्तर भेटलं 242. एकदम सोपं. त्या दिलेल्या संख्येला 3 ने गुणून त्याच्यामध्ये प्लस 2 करायचे फक्त. प्रत्येक संख्येमध्ये तेच करून तुम्हाला तुमचं उत्तर भेटले. क्लिअर आहे? चला बघा पुढे आता. आता बघा तुमचा पुढचा प्रश्न काय? US IG इज इक्वल टू किती? हा तुमचा अक्षर मालिकेवरचा प्रश्न आहे. तुम्हाला एबीसीडी पॅटर्न वरचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा पुढे आता. इथे दिली बघा एबीसीडी. आपण संख्या घेऊया. USOMIG. ठीक आहे, घ्या लिहून चालेल. USOM आणि IG ह्याच्या पुढे तुम्हाला काय येते विचारले गेलेले. यू कुठे बघा यू? हा इथे भेटला तुम्हाला यू. त्याच्यानंतर यू नंतर लगेच इकडची संख्या बघा. इथं काय रे? ओ आहे. यू नंतर 1, 2, 3, 4, 5 आणि 6वा तुमचा काय रे? 6वा काय झाला तुमचा? म्हणजे यू पासून इकडे काय केलं तुम्ही? +6 केले. बघा लॉजिक लागतंय का? परत ओ पासून तिकडं आय. ओ पासून पुढे काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6. आलं का रे? बरोबर घेतले का आपण? एक मिनिट गणित नीट घेतलं का बघू आपण. ठीक आहे. USOMIG करेक्ट घेतले आपण. यू नंतर काय घेतला? ओ घेतला. 1, 2, 3, 4, 5 आणि 6वा घेतलाय. ओ नंतर पुढे आय बघा कितवा येतोय? 1, 2, 3, 4, 5, 6. ABCDEFGH. चला बघा. ह्याच्यानंतर बघितलं आपण यू नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 +6. पुढे पण +6 करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. आय आला का? बरोबर आय आलाय. आय पासून परत आपल्याला पुढे काय करायचे? 6 काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. काय आला रे? सी आला. घ्या इथे सी लिहून घेतला. ठीक आहे. पुढे बघा पुढचं होतं का एस. कुठे रे आपला एस? इथे आपला एस आहे. एस नंतर ओ एम बघा कुठे? 1, 2, 3, 4, 5, 6. -6 केला इथं -6 केला एम भेटला. करेक्ट आहे. एम पासून पुढे -6 करा. 1, 2, 3, 4, 5, 6. जी भेटतो. भेटला इथे जी. आता जी पासून पुढे आपल्याला -6 करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6. काय भेटलं रे? ए. म्हणजे किती आला पाहिजे आपल्याला? सी आला पाहिजे. बघू ऑप्शन मध्ये सी आहे का? आहे की सी आहे. ऑप्शन क्रमांक 2 भेटला आपल्याला आपलं उत्तर. ठीक आहे. चला बघा पुढचा प्रश्न आता. 78वा प्रश्न. एकदम हा पण तुमचा लॉजिकल बेस्ड क्वेश्चन आहे बघा. 49, 100, 196, 13, 15, क्वेश्चन मार्क, 36, 25, 69. काय दिसतंय? प्रश्नामध्ये पहिलं बघायचं. अंक दिसतात ते. अंकांमध्ये काय दिसतं? तुम्हाला काय वाटतं रे काय असेल? व्यवस्थित संख्या बघायच्या. पहिल्या व्यवस्थित संख्या बघायच्या की काय लागतं तिथं आपल्याला? पूर्ण वर्ग संख्या आहे, पूर्ण घन संख्या आहे, काय आहे त्याच्यामध्ये? व्यवस्थित बघायचं. काय लॉजिक आपल्याला लागू शकतं? बघा तुम्ही जर नीट व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं तर ह्या शेवटचा जो आहे कॉलम आणि हा कॉलम आहे, ह्या कॉलम मधल्या संख्या ह्या तुमच्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग बघा आता त्या कोणत्या संख्येच्या आहेत बघा. 49 कशाचा वर्ग आहे रे? 49 7 7 7 49 36 6 6 प्लस 7 किती आले रे? 13. ह्यांची बेरीज करून किती भेटले आपल्याला? 13 भेटले. बरोबर क्लिअर. बघा खालचं पण तेच लॉजिक लागतंय का? 100 कशाचा वर्ग आहे? 10चा प्लस 25 कशाचा आहे? 5चा. 10 प्लस 5 किती झाले रे? 15. भेटला तुम्हाला हा 15. क्लिअर आहे. म्हणजे खाली पण तुमचं सेम लॉजिक लागायला हवं. 196 कशाचा वर्ग आहे तुमचा? 14चा प्लस 169 कशाचा आहे? 13चा. किती आली रे यांची? 27. बघा आहे का 27 ऑप्शनला? आहे 27. म्हणजे आपण जे लॉजिक लावले तर आपलं लॉजिक काय रे? करेक्ट आहे. आपलं उत्तर आलं 27. ऑप्शनला उत्तर आहे म्हणजे आपलं लॉजिक काय लागलेलं आहे तर करेक्ट लागलेलं. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? तुम्हाला विचारलं तर वेगळा शब्द वेगळ्या अंकाचं विचारलं जातं.
कोणता आहे बघा? वकील, पक्षकार, न्यायालय, साक्षीदार. न्यायालय म्हटलं की तिथे वकील येतो. वकील म्हणलं की गुन्हेगार येतो. गुन्हेगार म्हणलं की गुन्हेगाराला साक्षीदार येतो. तिथं पक्षकार येत नाही. म्हणून वेगळा शब्द कोणता आला तुमचा? ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर आहे? चला पुढचा घ्या. पुढचा 80वा प्रश्न बघा तुमचा काय आहे? जर बॅट इज इक्वल टू वाय झेड जी, तर फॅक्स इज इक्वल टू किती? हा सुद्धा तुमचा काय आहे? अक्षर मालिकेवरचा प्रश्न आहे. बघा एबीसीडी बघूयात आपण ह्याच्यासाठी पहिली. ठीक आहे. काय दिलंय? बॅट इज इक्वल टू वाय झेड जी. ठीक आहे, घ्या. BAT बॅट इज इक्वल टू वाय झेड जी. तर तुम्हाला काय विचारले? FAX फॅक्स इज इक्वल टू किती? बघा पहिले बॅट कुठे? बॅटचं बघा BA आणि इकडे कुठे टी कुठे तुमचा? इथं आला तुमचा टी. ठीक आहे. बी ला काय घेतलाय रे? वाय घेतलाय. बी ला वाय घेतलाय. ठीक आहे. बीच्या समोरचा काय घेतलाय? वाय घेतलाय. ए ला काय घेतला? झेड. एच्या समोरचा काय घेतलाय? झेड घेतलाय. टी ला काय घेतलाय? जी. टीच्या समोरचा जी घेतलाय. म्हणजे ह्याला सुद्धा त्यांच्या समोरचे अक्षर आपल्याला घ्यावे लागणार आहेत. बघा मग कसे? एफ. एफ कुठे? एफ. एफच्या समोर काय रे? यू. इथे घेतला आपण यू. एच्या समोर काय आहे? झेड. इथे घेतला झेड. एक्सच्या समोर काय रे? सी. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? यू झेड सी. बघा आहे का ऑप्शनला यू झेड सी? पुढे गेलं. यू झेड सी ऑप्शन क्रमांक 1 भेटलं तुम्हाला उत्तर. म्हणजे आपण जे उत्तर काढलं की आपण जे लॉजिक लावलं ते लॉजिक आपलं एकदम करेक्ट लागलेलं होतं. पुढचा बघा 81वा क्वेश्चन. 7 तर 11 किती? एकदम सोपं होतं हे लॉजिक. 7 गुणिले त्याच्या पुढची संख्या 7 8 56 तर 11 गुणिले त्याची पुढची संख्या 12 एके 12 12 एके 12 आणि 1 13 म्हणजे किती रे? 132. हा एक ऑप्शनला 132 हो ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर भेटलं 132. एकदम सोपं लॉजिक लागलं होतं. पुढचा प्रश्न बघा 82वा प्रश्न. उत्तर गोलार्ध भारत तर दक्षिण गोलार्धामध्ये काय? एकदम सोपं आहे बघा. उत्तर गोलार्धामध्ये रशिया येतं, इजिप्त येतं, जपान येतं, परंतु ऑस्ट्रेलिया हे काय येतं रे? दक्षिण गोलार्धामध्ये येतं. म्हणून उत्तर गोलार्ध भारत तर दक्षिण गोलार्ध काय येणार आहे? ऑस्ट्रेलिया. उत्तर क्रमांक 3. एकदम सोपा प्रश्न होता हा पण तुमचा. पुढे बघा. पुढचा प्रश्न 83वा प्रश्न बघा. परवा सोमवार आहे. ठीक आहे. घ्या इथे लिहून लगेच. एकदम सोपा प्रश्न आहे. आज इथं घेतला परवा. उद्या पण लिहून घेऊ आपण इथं. आज उद्या परवा. परवा काय रे? सोमवार आहे. परवाच्या खाली घ्या सोमवार. त्याच्यानंतर उद्या 3 तारीख आहे. परवा सोमवार आहे म्हणजे उद्या कोणता वार असणार आहे? उद्या कोणता वार असणार आहे? रविवार. म्हणजे आज कोणता वार आहे रे तुमचा? आज तुमचा शनिवार आहे. आणि उद्या किती तारीख आहे? 3 तारीख. तर पुढच्या रविवारी म्हणजे बरोबर 8 दिवसांनी तुम्हाला किती तारीख आहे? 3 पासून पुढे मोजा. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजे किती तारीख येणार आहे तुमची? 10 तारीख येणार आहे. क्लिअर आहे? भेटलं तुम्हाला उत्तर. पुढे बघा इथं आता. 7.5 वर्ष प्लस 29 महिने मायनस 2.5 वर्ष. महिन्यामध्ये करून घेऊयात पहिला आपण. ठीक आहे. 7.5 वर्ष म्हणजे किती? इथं पहिलं आपण 12 गुणिले 7 करूयात म्हणजे तुम्हाला काय भेटेल की 7 वर्ष म्हणजे किती महिने येतात. ठीक आहे. इथं आले तुमचे 7 दुने 14 7 एके 7 आणि किती आले 12 7 84 म्हणजे इथं 84 प्लस 7.5 वर्ष म्हणजे पुढचे तुमचे हे 6 महिने आले म्हणजे 4 आणि 6 झाले 10 आणि 8 आणि 1 झाला 9. ठीक आहे. म्हणजे किती रे? 7.5 वर्ष म्हणजे किती? 90 महिने. ठीक आहे. हे झाले 90 महिने. प्लस त्याच्यामध्ये 29 महिने केले. ऍड करा 29 महिने इथं आले 9. 9 आणि 10 आला. म्हणजे किती आले? 119 महिने. त्याच्यामधून तुम्हाला 2.5 वर्ष मायनस करायचे. 119 महिने 2.5 वर्ष म्हणजे 12 दुने 24, 25, 26, 27, 28, 29, 30 म्हणजे 30 महिने काय करणार तुम्ही त्याच्यामधून मायनस करणार. इथं आले 9. 11 मधून 3 गेले. किती राहिले? 8. 9, 10, 11 म्हणजे किती आले रे? 89. 89 काय आले तुमचे? 89 महिने आले. मग बघा 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 25 60, 12 संग 72, 12 साती 84 आणि पुढे किती उरले? 85, 86, 87, 88, 89 किती उरले रे? 5 उरले. म्हणजे किती येणार? 7 वर्ष 5 महिने. ऑप्शन क्रमांक 4.
हे आलं तुमचं उत्तर. एकदम बेसिक लेव्हलचं होतं. तुम्हाला फक्त महिन्यामध्ये कन्व्हर्जन करून परत त्याचं तुम्हाला वर्षामध्ये कन्व्हर्जन करायचं होतं. कितवा क्वेश्चन 84. बघा 85वा क्वेश्चन काय तुमचा 6:15 वाजता. 6:15 म्हणजे किती रे? 6:15 6:15 म्हणजे 6:15. ठीक आहे. 6:15 वाजता घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? एकदम सोपा. ह्याचा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे. फॉर्म्युला काय तुमचा? 30 गुणिले मिनिट इज इक्वल टू 11/2 गुणिले 30 गुणिले तास 30 गुणिले तास गुणिले इज इक्वल टू 11/2 गुणिले तुमचे काय येणार आहे इथं मिनिट येणार आहे. 11/2 गुणिले मिनिट म्हणजे किती? 15 मिनिटं. हे फक्त तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचंय. 18 180 इज इक्वल टू आता बघा इथं भाग द्या तुम्हाला. इथं पहिला गुणाकार करू. 15 एके 15 15 एके 15 आणि किती आले 16 भागिले 2 82 16 बेदुने 4 बेपंचे 10 म्हणजे किती रे 82.5. इथं मायनस साइन आहे. 82.5 यांची तुम्हाला वजाबाकी करायची. मग 180 मायनस 82.5. ठीक आहे. इथं आले 9 इथं आले 10 10तनं 5 गेले किती राहिले रे 5 पॉईंट खाली पॉईंट. 9तनं 2 गेले किती राहिले 9तनं 2 गेले इथे राहिले. ठीक आहे. 9तनं 2 इथे गेले 9तनं 2 गेले इथे किती राहिले 7 राहिले आणि तुमचे ह्याच्यामधून 8 गेले किती राहिले रे इथे राहिले तुमचे 9 राहिले म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 97.5 आहे का 97.5 आहे. ऑप्शन क्रमांक 4 97.5 डिग्री हे तुमचं उत्तर आलं म्हणजे त्याच्यामध्ये 97.5 अंशाचा कोन तयार होतोय. पुढचा प्रश्न बघा. मी पुरुष आहे. आता हा तुमचा प्रश्न बऱ्याच मुलांना कन्फ्युज करणारा हा तुमचा प्रश्न होता. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला नातेसंबंधाचा ब्लड रिलेशनचा प्रश्न येईल त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा की जो काही व्यक्ती सांगेल मग स्त्री असो किंवा पुरुष असो एवढं एकच फक्त आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची की त्या पुरुषाच्या किंवा त्या व्यक्तीच्या जागी आपण आपल्या स्वतःला कन्सिडर करायचं आणि ती नाती आपली आहेत असं कन्सिडर केलं तर तुमचं उत्तर लगेच तुम्हाला येईल. आता बघा पहिलं मी पुरुष आहे. ठीक आहे तो पुरुष आहे. दत्तूचा मुलगा. ठीक आहे तिथं दत्तू घेऊ आपण. इथे घेऊयात आपण दत्तूचा मुलगा. ठीक आहे. माझ्या मुलाचे वडील इथं मी घेतलं. माझ्या मुलाचे वडील इथं माझा मुलगा आला. इथं माझा मुलगा. माझ्या मुलाचे वडील म्हणजे मी आणि तो मी म्हणजेच कोण? दत्तूचा मुलगा. तर दत्तू हा कोण? तर दत्तू हा माझा मी दत्तूचा मुलगा म्हणजे दत्तू हे कोण झाले माझे वडील आहे का बघा. ऑप्शन क्रमांक 4 दत्तू हे कोण झाले तर माझे वडील. ऑप्शन क्रमांक 4 भेटलं तुम्हाला उत्तर. पुढे बघा. पुढे बघा. एका घरातील 3 मुलांच्या वयाची बेरीज 27 आहे. 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती? आता किती रे 27. 3 वर्षानंतर प्रत्येकाच्या वयामध्ये 3 ने वाढ होणार आहे. ठीक आहे. म्हणजे 3 त्रिक कितीने वाढ झाली रे 9 वर्षांनी त्या तिघांच्या वयामध्ये वाढ झाली. म्हणजे तिथं तुम्ही काय करणार आहे 27 प्लस किती करणार आहे 9 27 7 आणि 9 किती झाले रे इथं आले 16 2 आणि किती झाले 3 म्हणजे 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती येणार आहे की त्यांच्या वयांची बेरीज 36 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न. एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवरती पडली. आता दुसरी गोष्ट सूर्यकिरणे पाठीवरती पडली सकाळी शीर्षासन करत होता. सकाळी सूर्य आपला पूर्वेला उगवतो म्हणजे जी काही त्याची सूर्यकिरणे ती पश्चिम दिशेला पडणार आहेत आणि त्याच्या पाठीवरती पडली म्हणजेच काय शीर्षासन करताना म्हणजे काय रे शीर्षासन म्हणजे काय खाली डोकं आणि वर पाय करून उभा होता तो. त्याच्या पाठीवर पडली म्हणजे त्याचं तोंड कोणत्या साईडला होतं त्याचं तोंड कोणत्या पश्चिम दिशेला होतं. म्हणजेच काय तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असणार आहे उत्तरेकडे असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 एकदम सोपा क्वेश्चन होता. लगेच तुम्हाला कळून जातो. चला पुढे घ्या. पुढचा प्रश्न 89वा प्रश्न बघा काय 48 मुलींमध्ये नीताचा पुढून 18व्या क्रमांकावरती 18व्या स्थानावरती उभी असल्यास ती शेवटून कितव्या स्थानावरती असणार आहे. एकदम सोपा सिटिंग अरेंजमेंटचा बैठक व्यवस्थेचा हा प्रश्न आहे. काय करणार एकूण दिलेल्या मुली. ठीक आहे त्याच्यामधून ती कितव्या स्थानावरती आहे ते मायनस करणार
ठीक आहे, किती आले? इथं आले 0, इथं आले 3. त्याच्यामध्ये काय करणार? +1 करायचं तिला, मागून तिचा क्रमांक मोजायचा. म्हणजे कितव्या स्थानावर आली ते? 31व्या स्थानावरती. ऑप्शन क्रमांक 2. एकदम सोपं आहे. ठीक आहे. पुढचा बघा. रमेश सुरेशपेक्षा मोठा. ह्या प्रश्नामध्ये मोठा, लहान, ठेंगणा, बुटका हे प्रश्न ज्यावेळेस येतात, त्यावेळी सगळं वाचत बसायचं नाही. वाचायला वेळ वाया घालवायचा नाही. सगळ्यात शेवटी पहिलं खाली बघायचा प्रश्न काय विचारला. प्रश्न काय विचारला? तर सर्वात मोठा कोण? मोठा कोण? हा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं? मोठा कोण? आता प्रश्न वाचायला सुरुवात करायची. जेवढे प्रश्नामध्ये तुम्हाला लहान भेटतील, ते ऑप्शन मधून काय करायचे? डायरेक्ट कट करायचे. तुम्हाला तुमचं उत्तर डायरेक्ट भेटून जाईल. बघा, रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. म्हणजे सुरेश लहान आहे. आहे का सुरेश ऑप्शनला? आहे. सुरेश इथून गेला. दुसरं वाक्य. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे. म्हणजे अविनाश लहान आहे. अविनाश गेला. पण सुरेशपेक्षा लहान आहे. म्हणजे काय झालं रे? तुमचा हा विजय पण गेला. ऑप्शनला एकच राहिला. कोणता? रमेश. म्हणजे तुमचं उत्तर किती आहे? रमेश. म्हणजे सर्वात मोठा कोण आलाय यांच्यामध्ये? तर रमेश आलाय. एकदम सोपं होतं. चला पुढे बघा आता. 91वा प्रश्न बघा. एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी एकमेकास हस्तांदोलन केले. तेव्हा एकूण किती हस्तांदोलने झाली? एकदम सोपा क्वेश्चन आहे हा तुमचा. हस्तांदोलनाचा कसा काढतो आपण? n इंटू n-1 डिवाइड 2 करणार आहे. ठीक आहे. n म्हणजे किती? जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे. म्हणजे 14 गुणिले 14तनं 1 गेला तुमचा राहिले 13 भागिले 2. इथं आले बेसाती 14 आणि तेरी साती 91. 91 ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे तुमच्या 91चं उत्तर किती? ऑप्शन क्रमांक 4. तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं. पुढे बघा. ₹5, ₹10, ₹20 या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास ₹735 तुम्हाला भेटतील. एकदम सोपं करायचं. या सगळ्यांची बेरीज करायची. किती आले? इथं आले 15. 15 आणि 20 किती आले? 35. म्हणजे तुम्हाला काय करायचं? फक्त 735 भागिले 35 करायचं. कारण नोटा समान आहेत. फक्त भागा काय करायचंय? 5 ने भाग द्या. 5 7 35, 5 एके 5, 6 7. इथं आले 5 चोक 20, परत 5 7 35, 7 दुने 14, 7 एके 7. म्हणजे समान नोटा किती आल्या? 21 आल्या. ऑप्शन क्रमांक 2. इथं तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं. एकदम सोपं होतं. बेसिक लेव्हलचे क्वेश्चन दिले होते फक्त. पेपर एकदम सोपा होता. काहीच पेपर अवघड नव्हता. आरामात 90+ मुलं घेऊ शकले असते ह्या पेपरमध्ये. चला पुढे बघा. 3x+6 ही समसंख्या आहे. तर खालीलपैकी कोणती समसंख्या आहे? अशा वेळी काय करायचं? xच्या ठिकाणी अशी संख्या टाकायची, की तुम्हाला ही समसंख्या भेटली पाहिजे. आता 1 टाकून बघा. 3 गुणिले 1, 3 एके 3, 6 आणि 3 किती झाले? 9. 9 समसंख्या आहे का? नाही. 2 टाकून बघू. 3 दुने 6, 6 आणि 6 किती झाले? 12. म्हणजे समसंख्या भेटली. आता इथं आपण 2 टाकलाय. हा 2 आपण इथं प्रत्येक ठिकाणी टाकून बघायचा. 3 दुने 6, 6 ने गेले किती राहिले? 5. म्हणजे ही समसंख्या आहे का? नाही. 5 ही विषम संख्या आहे. म्हणजे हा ऑप्शन तुमचा एलिमिनेट झाला. पुढे 3 गुणिले 2, 3 दुने 6. तुमचं उत्तर किती आलं? 6. 6 ही समसंख्या आहेत का? आहे. त्याच्यामुळे 3x+6 ही समसंख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती आहे तुमची? 3x. इथंच तुम्हाला उत्तर भेटलं. खालचे ऑप्शन चेक करण्याची गरज नाही. चला पुढचा क्वेश्चन. AB A डॅश A डॅश AB डॅश A. तिथं काय करणार आहे तुम्ही? AB 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 2 2 3 3 4 4 5 5 6 6 कितीचा आहे तुम्ही गट करून बघू शकता. 2 2 चा गट करून बघूयात आपण लागतोय का? AB AB बघूयात. इथं घेतला AB, इथं पण घेतला A, इथं B लागेल, परत A नंतर B, परत AB, परत इथं A B, A नंतर परत काय लागेल तुम्हाला? A लागेल. म्हणजे काय रे? B B A A B B A आहे का ऑप्शनला? आहे. बी बी ए ऑप्शन क्रमांक 3. हे तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं. एकदम बेसिक होतं. याच्यामध्ये लॉजिक लावण्यासारखं किंवा विचार करण्यासारखं असं काहीही नव्हतं. पुढे बघा आता. पुढचा 95वा तुमचा क्वेश्चन. 1001 प्लस 111 प्लस 10 प्लस 11 इज इक्वल टू किती? फक्त तुम्हाला बेसिक होतं. याच्यामध्ये फक्त तुम्हाला बेरीज करायची. घ्या. 1001 प्लस 111 प्लस 10 आणि प्लस किती? 11. चला बेरीज करा. इथं आले 3, इथं आले 3, इथं आला 1, इथं आला 1. म्हणजे 1133 आहे का ऑप्शनला? 1133 हो आहे. ऑप्शन क्रमांक 3 1133. काही वेळा घाईघाईमध्ये बेरीज सुद्धा चुकते. मांडणी चुकली की तुमचं उत्तर सुद्धा चुकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित मांडणी करायची. डोकं शांत ठेवूनच नेहमी पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पुढे बघा. B4Y D16W F36U H64S. ठीक आहे. 2चा वर्ग 4, 5चा वर्ग दिलाय का? नाही. हा दिला तुमचा 2चा वर्ग. 5चा वर्ग दिलाय का? नाही. हा दिला तुमचा 4चा वर्ग. हा दिलाय 5चा वर्ग दिलाय का? नाही. हा किती दिलाय तुमचा? 6चा वर्ग. 7चा वर्ग दिलाय का? नाही. हा किती दिलाय तुमचा? 8चा वर्ग. म्हणजे काय? तुमच्या समसंख्यांचा तुम्हाला वर्ग दिलेला आहे. एकाड एक संख्या घेऊन म्हणजे समसंख्यांचा वर्ग दिलाय.
8 नंतर 9 येते. 9चा घेणार आहे का आपण? नाही. 9 नंतर काय येतो? 10. म्हणजे इथे तुम्ही 10चा वर्ग. 10चा वर्ग किती रे? 100. म्हणजे मधली संख्या जी तुमची 100 आल्या पाहिजे. बघा कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये 100 आहे. इथं पण 100 आहे, इथं 100, इथे 81, 81. हा पण गेला आणि हा पण गेला. 2 ठिकाणी काय रे तुमचं? 100 आहे. क्लिअर आहे? चला आता बघा इथं बी-डी-एफ-एच, बी-डी-एफ-एच म्हणजे इथं जे म्हणजे पहिल्या ठिकाणी तुम्हाला जे येणार आहे. तुम्हाला फक्त लास्टचं तुम्हाला चेक करायचं. इथं काय वाय-डब्ल्यू-यू-एस, वाय-डब्ल्यू-यू-एस ठीक आहे. घ्या इथे लिहून वाय-डब्ल्यू आणि यू-एस ठीक आहे. घ्या चेक करून. कुठे इथं वाय-डब्ल्यू-यू-एस म्हणजे इथं काय येणार आहे? क्यू येणार आहे. एकावर एक संख्या भेटले एवढं सोपं तुम्हाला होतं. ठीक आहे. घ्या इथे लिहून म्हणजे इथे काय येणार आहे तुमचा क्यू. आर येणार आहे का नाही म्हणजे हा ऑप्शन सुद्धा गेला. तुमचं उत्तर किती आलं? ऑप्शन क्रमांक 4. एकदम सोप्या लेव्हलचं होतं. पुढे बघा. समुद्राला पर्वत म्हटले, पर्वताला आकाश म्हटले. ह्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण वाचतच बसायचं नाही. फक्त प्रश्न बघायचा. प्रश्न काय विचारलाय? प्रश्न बघा. दरवर्षी पाऊस कोण देतं? आपल्याला माहिती पाऊस कोण देतं रे? ढग देतं. बघा मग ढग आहे का? कुठं आहे का ढग? आहे. पण ढगाला काय म्हटलंय त्यांनी ते बघा. इथं ढग आहे. झाडाला ढग भेटले म्हणजे ढग येणार आहे का? नाही. पण ढगाला काय म्हटलं रे त्यांनी? ढगाला जमीन भेटले म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे रे? तुमचं उत्तर काय येणार आहे? जमीन येणार आहे. बघा जमीन हा ऑप्शन कितव्या ऑप्शनला? 1 मिनिट. बघा उत्तर किती काय आलं होतं? काय होतं? उत्तर काय आलेलं आपलं? जमीन आलं होतं. जमीन ऑप्शन क्रमांक 1. कोणीही ढग करायचं नाही. पाऊस ढगातून पडतो. परंतु त्याने त्याला काय म्हटले? ढगाला काय म्हटले हे पहिले तुम्ही नीट बघायचं. ढगाला काय म्हटलंय? जमीन. म्हणून उत्तर काय आलं आपलं? जमिनी आलंय. पुढचा प्रश्न बघा. UGHNEO पासून अर्थपूर्ण शब्द बनवा. बघा ऑप्शन चेक करायचं लगेच आपल्याला कळून जाईल. पहिला ऑप्शन EHUNGO काही लागतंय का? EU काही कळतंय का? काहीच कळत नाही. दुसरा ऑप्शन UNGHOE काही कळतंय का? काहीच कळत नाही. तिकडे बघा ENOUGH, ENOUGH काय होतं रे? इनफ. इनफचा भेटलं. अर्थपूर्ण शब्द आहे म्हणून तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं रे? इनफ आलं. पुढचा ऑप्शन का काहीतरी वेगळाच आहे. उत्तर काहीच निघत नाही. त्याच्यामुळे अर्थपूर्ण शब्द कोणता आला? इनफ आला. पुढचा प्रश्न बघा. पुढचा 99वा प्रश्न बघा तुमचा काय? 24 तासात घड्याळाचे तिन्ही काटे एकमेकांना किती वेळामध्ये भेटतील? एकदम सोपा पाठांतराचा प्रश्न होता. काहीच सॉल्व्ह करायचं नाही. 24 तासात तिन्ही काटे एकमेकांना 24च वेळा भेटणार आहेत. एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यामध्ये काहीच लॉजिक लावण्यासारखं नव्हतं. 100वा क्वेश्चन बघा. A = 1, B = 2, C = 3, D = 4. तर 8463. 8463 म्हणजे किती? ठीक आहे. घ्या लिहून इथं वरती. 8463. 8 ला काय रे? H घेतला. 4 ला काय आहे रे? D आहे. 6 ला काय आहे? F आहे. आणि 3 ला काय आहे? C म्हणजे HDFC. तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे रे? HDFC. बघा आहे का ऑप्शनला? HDFC. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर तुम्हाला भेटलं. आणि अशा प्रश्नांमध्ये मोस्ट ऑफ वेळा असंच होतं, की जो काही अर्थपूर्ण शब्द असतो, तो अर्थपूर्ण शब्दच हा तुमचं उत्तर असतं. तर बघा आजचा हा पेपरचं जे एनालिसिस होतं, आजच्या पेपरचं हे एनालिसिस आपलं पूर्ण झालेलं आहे. मी आशा करते, की हे एनालिसिस तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल आणि ह्या एनालिसिस मधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळाली असेल. ज्या गोष्टी तुमच्या वाचनामध्ये आल्या नव्हत्या, त्या गोष्टी तुम्हाला कदाचित कळल्या असतील याची मी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपण परत भेटूयात. पुन्हा एकदा अशा नवीन एका पेपरमध्ये, नवीन वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये, जे प्रश्न तुमच्या प्रिडिक्शन लेव्हलवरती असतील, जे प्रश्न तुम्हाला तुमच्या मुंबई पोलीस पेपरला किंवा तुमच्या पुणे जेल पेपरला येऊ शकतात, असे प्रश्न आपण घेण्याचा नक्की प्रयत्न करूया. तर बघा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. कारण तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे आमच्या कामाची काय रे पोचपावती असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा आणि हे जे सीरीज आहे, टेस्ट सीरीज आहे, हे एनालिसिस आहे, या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. त्यांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.